समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपः गोरक्षजालिन्धरजर्पटस्य अडवङ्गकानीपमचीन्द्र आद्या सौरङ्गिरिवाणकभर्तरी संज्ञा भूम्याणभुवर्णनौनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदानंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थमिति नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम् सद्गुरुदेव महाराज की जय। नवनाथ भगवान की जय। कृष्णेश्वर भगवान की जय। राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे हरि बोल राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद ताली वाजवा ताली सर्वजन ताली श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद राधे गोविंद श्यामा गोविंद राधे गोविंद श्यामा गोविंद राधे गोविंद
जय श्री राधे गोविंद सर्वजन मना प्रेमाने म्हणा. गोविंद गोपाल हरी जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरी जय श्री राधे टाळी वाजवा सर्वजन. गोपाल कृष्ण भगवान की श्री नवनाथ महाराज की श्री कृष्णेश्वर भगवान की पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आज कथेचा समारोप होतो आहे. अक्काताई महाराज नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी नाथ योगिनी अक्काताई महाराज यांच्या कुशल नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळी वेरूळकर आणि अक्काजींचे भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक वृंद या सर्वांच्या एकत्रीकरणाने हा सुंदर सोहळा आज पूर्ण होतो आहे. या ठिकाणी सर्व हरिभक्ती पारायण महाराज मंडळी आपल्या सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी माता भगिनी बहुसंख्येने आहेत, तुम्हालाही धन्यवाद. पुरुष मंडळी आपणही आहात, आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणी चित्रीकरण करणारे अडबंगनाथ यूट्यूब चॅनलचे धर्मनाथ महाराज आणि अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनलचे धर्मनाथ महाराज, अक्काताई महाराज नाथ आश्रम चॅनलचे भाऊ, मला नाव माहित नाही, तुम्हालाही धन्यवाद. काय नाव? गजानन महाराज, तुम्हालाही धन्यवाद. सुंदर या ठिकाणी आपण सर्वजन आमचे संगीत साथ देणारे, सुंदर गोड आवाज काढणारे विशाल महाराज रोकडे यांना धन्यवाद. हरिभक्तीपरायण लखनगिरी महाराज गायनाचार्य यांनाही धन्यवाद. तबला वादक ओमकार महाराज, आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणी वैष्णव महाराज माणिक, आपल्यालाही धन्यवाद. आज सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकार बंधू, गावकरी मंडळी, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाकरता योगदान दिलं त्या सर्वांना धन्यवाद. आणि आखादवाडेकर, तुम्ही रोज या ठिकाणी उपस्थिती लावली. तुम्ही दोघं महाराज आणि सगळ्यांना, दोघं तिघं आहे का? बरेच महाराज आहेत, सगळ्यांना धन्यवाद. पुढचे महाराज चष्म्यावाले, तुम्हालाही धन्यवाद. मला नाव ज्ञात नसल्यामुळे सगळे हरिभक्ती पारायण म्हटलं की एकही शिल्लक राहील. सगळ्यांना धन्यवाद आहेत. माता भगिनी, तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. आलेले पाहुणे रावळे सगळ्यांना धन्यवाद. हरी. कालपर्यंत आपण सर्वांनी, बसू दे भाऊ, भाऊ बसू दे, आता बसू दे, आता जागा बसू दे, राहू द्या, थोडं ऍडजस्ट करा, दुसरं ऍडजस्ट करा, ऍडजस्ट. बसू द्या, बसू, बसा बसा, खाली बसा. आता नाही, एक तर वेळ झाला, बसून घ्या.
थोडीशी जागा दुसरी कोण ऍडजस्ट करा, आणखीन कोणी येणार असेल तर. चौकदार बसा आता, बसा आता, खाली बसा सगळे. कथा चालू आहे, कथा करायची का? अलक निरंजन आदेश. कथेमध्ये डिस्टर्ब नका करू. आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही सगळ्या संयोजकाला धन्यवाद. आधी करा काय असेल ते. अलक निरंजन आदेश. कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग बघितलेला आहे. आज सर्व सुंदर असणारी मिरवणूक झालेली आहे. छानशी मिरवणूक या ठिकाणी झालेली आहे. सर्वांनी आनंद त्या ठिकाणी शोभायात्रेतला घेतलेला आहे. प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा होता, भिन्न भिन्न होता. सर्वांना धन्यवाद देतो. आज समारोपाचा दिवस आहे. जे 7 दिवस नसतील त्यांनी आज या ठिकाणी कथा ऐकली की त्यांनाही त्या 7 दिवसाचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आजची कथा अत्यंत महत्वाची. सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. प्रेम से बोलो आदेश. अलक निरंजन. कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग बघितलेला आहे. सुंदर भाव, सुंदर वातावरण या ठिकाणी आपण सर्वजण गोरक्षनाथ महाराजांनी त्या गर्भगिरी पर्वतावरती 1 महिनाभर देवतांना भोजन दिलं. आणि तो गर्भगिरीवरती सुंदर असणारा सोहळा 1 महिना झाला. आणि गुरुदेव गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आता तीर्थयात्रेला पुढे गेले. जगाच्या कल्याणाकरता साधू संत यात्रा करत असतात. एक दिवस एक घटना घडली. सूर्यदेव त्यावेळेला आकाशातून भ्रमण करणाऱ्या एका उर्वशीला बघतो. उर्वशी अप्सरा आहेत. आणि सूर्याने, बदलू नका आवाज, पहिला बरोबर. या ठिकाणी मायबाप सूर्य भ्रमण करत असताना उर्वशीला बघितला. आणि उर्वशीला बघितल्या बघितल्या सूर्यांचा वीर्यपात झाला. आणि ते आकाशातून वीर्य तेज धरणीवर येत असताना त्याचे 2 भाग झाले. एक लोमिक ऋषीच्या आश्रमात भाग पडला, एक कौलिक ऋषीच्या आश्रमात पडला. एकांच्या घटामध्ये ते वीर्यपात झाल्यानंतर ते वीर्य घटामध्ये पडलं. एका घटातनं अगस्तीचा जन्म झाला आणि एका भर्तरीत पडला. त्याच्यातून भर्तरीनाथांचा जन्म झाला. भर्तरीनाथ महाराज की. आणि भर्तरीनाथ अशा प्रकारे जन्माला आला. जन्माला आल्या आल्या एक घटना घडली महाराज. प्रेम से बोलो आदेश. थोडासा आवाज. आदेश. माय बापांनो, त्याच ठिकाणी भर्तरी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर ते काय गुहेमध्ये जन्माला आला. भर्तरी फुटली. भर्तरीमधून जन्माला आलेला भर्तरीनाथ त्याच ठिकाणी एक हरण व्यालेली आहे. नीट लक्ष द्या. हरण व्याली. हरणींना 2 पिल्लाला जन्म दिला. मागे वळून बघितलं तर त्या भर्तरीतून एक पिल्लू बाहेर आलेलं. तो मनुष्य होणी भर्तरीनाथ होता. पण हरणाला वाटलं हे 2 पिल्लं माझेच आहे. ते 2 पिल्लं मागे पहिल्या स्तनपान करू लागले. हे पण म्हणून मनुष्य असणारा मनुष्य देहाचं बालक मात्र त्या ठिकाणी पेत नव्हतं. हरणाने विचार केला मला 2 नाही 3 पुत्र झाले असावे. आता हरण तिला जवून स्तनपान करू लागला. बरं का नाना, हरणाने स्तनपान करावा. आणि त्याच ठिकाणी वाल्मिक महाराज स्तनपान करत असताना एक घटना. 2ला पेता येतं, एकाला पेता येत नाही. आणि पिता नाही येत म्हणून हरणाने जावं, पाजावं, स्तनपान करावा. 5 वर्षे वनामध्ये पशूंच्या सानिध्यामध्ये बालपण ज्या भर्तरीनाथांचं गेलं त्याला सर्व पशुपशूंच्या भाषा येऊ लागल्या. प्रेम से बोलो आदेश. पशु पक्षींच्या भाषा त्याला येत असताना एकच घटना. मायबाप पशुपक्षींच्या सर्व भाषा चालू होत्या. एकच घटना घडली की ज्या ठिकाणी
जयसिंग आणि रेणुका हे दोघं भाट होते. यात्रा करता 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 जंगलातून जात असताना 5 वर्षाचा हा बालक बघितला. रेणुका आणि जयसिंग भाटाने हा मुलगा बघितला. एक घटना घडली मायबाप. रेणुका आहे, जयसिंग भाट आहे आणि त्याच ठिकाणी बघितलं एकच घटना. मायबापांनो, मनुष्य बालक या जंगलामध्ये एकही प्राणी नाहीये, पण मनुष्य बालक कसा जन्माला आलेला आहे, तो कुठून आला याची चिंता मात्र सुरू झाली. आणि चिंता करत 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 असताना एक घटना मायबापांनो, जयसिंग आहे, रेणुका आहे, बाळाला बघितलं, बाळाला बघितल्या त्या बाळाला बघितलेला आहे. हा मनुष्य येवणीतला बाळ आलाच कसा? आतापर्यंत सगळं काही पाहिलं, पण जयसिंग त्या ठिकाणी भाट आलेला आहे. त्या मनुष्य त्या बालकाला बघितलं आणि बालकाला बघितल्या माय बापांनी जंगलामध्ये बाळ असेलच कसा या उद्देशाने एकच चर्चा. हा नेमकी कोण आहेस? जयसिंग आणि रेणुकानी त्याच ठिकाणी त्या भाटाने बाळरूपी भरतरीला घेतलेले आहेत. या ठिकाणी टाका स्वामी महाराजांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून सन्मान करायचा आहे. टाका स्वामी महाराज करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. आणि अक्काताई महाराज यांचे आगमन झालेले, दोघांनाही टाळ्या वाजून धन्यवाद दे. आज काहीतरी आणलं वाटतं. अरे काल माळा पुढे प्रणाम महाराज, नमो नारायण. सगळ्या संतांकरता एकदा जोरात टाळ्या वाजा. बाकीचे संत माहित नाही नाव, पण सगळ्या संतांना धन्यवाद. टाळी जोरात वाजा. पत्रकार साहेब या ठिकाणी आले, तुम्हालाही धन्यवाद. दोघंही पत्रकार आले, दोघांना धन्यवाद. टोपीवाले आणि बिगर टोपीवाले दोघांना धन्यवाद. आमचे देवबाप्पा याज्ञिक गुरुजी तुम्हालाही धन्यवाद. प्रेम से बोलो आदेश. आता आज जागा कमी, पुढे पुढे सरकले तरी चालेल. आता थोडं ऍडजस्ट करा. माणसं या आणखीन. आज शेवटचा दिवस आहे. आता कोणी येणार नाही ना? आता आले स्वामीजी आले ना तुम्ही. आता कोणी, आता तुम्हाला 12 पर्यंत नाही सोडित. धन्यवाद सर्वांना. आमचे हे सरपंच साहेब आहेत, त्यांनी खूप सेवा या ठिकाणी केली. सगळ्या परिवाराने त्यांनाही धन्यवाद. बस बसा. प्रेम से बोलो आदेश. त्या जयसिंगे भाटांना बघितलं महाराज आणि त्या भरतरीला घेतलं. भरतरी जवळ गेले. भरतरी घाबरू लागला. मनुष्याला जन्मात कधी पाहिलं नाही. आज प्रथम बाळाला बघितल्या लट 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 कापू लागला भरतरी. कारण प्राण्यात राहणारा भरतरी, हरणात राहणारा भरतरी आज पहिल्यांदा जयसिंग आणि रेणुकेला बघितल्या लट 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 कापू लागला. पण त्या बालकाला बघितलं गाईड साहेब लेणीवाले. त्याच ठिकाणी बाळाला बघितल्या जवळ घेतलं, उचलून घेतलं. मनुष्य येवणीने कळत नाही त्या बाळाला, पण न कळत असणारा बाळ आज या ठिकाणी त्याला घेऊन गेले. मनुष्य वस्तीवरती आणलं. बरेच दिवस झाले आणि त्याला मनुष्याची भाषा कळू लागली. लहानच्या मोठ्या गेले. एक दिवस काशीमध्ये जयसिंग आणि भरतरी भगवान शिवाच्या दर्शनाकरता गेलेले आहेत. आणि भगवान शंकराच्या दर्शनाकरता जयसिंग आणि ज्या वेळेला भरतरीनाथ गेले, पिंडीतून आवाज आला, या भरतरी महाराज तुमचा अवतार झालेला आहे जगाच्या कल्याणाकरता. धन्यवाद. या भरतरी महाराज, या भरतरी महाराज. भरतरीनाथ महाराज की आदेश.
भरतरीनाथ त्या ठिकाणी आलेला आहे, प्रगट झालेला आहे. या भरतरी म्हटल्यानंतर भरतरी त्याच ठिकाणी आला आणि मग जयसिंगने ओळखलं की हा भरतरी कोणीतरी देव अवतारी आहेत, कोणीतरी नारायणाचा अवतार आहे. आणि भरतरीने त्याच ठिकाणी त्याचं नाव जयसिंगाने भरतरी ठेवलं, नाव भरतरी ठेवलं. आणि भरतरीचा नामकरण विधी करून संगोपन करू लागले, लहानचे मोठे झाले. एक दिवस भरतरीला घेऊन रेणुका आणि जयसिंग भाड रस्त्याने जाता जाता चोरांनी त्याला बघितलं. एकच घटना, त्याला जयसिंग आणि रेणुकाला मारलं आणि चीज वस्तूचं पालायन केलं. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, त्याला बघितले एकच घटना, त्याच्या जवळचं द्रव्य हे हिरावून घेतलं. जयसिंगाला आणि मारलं गेलं. आणि जयसिंग गेला म्हणून त्याची पत्नी रेणुका ही गतप्राण झाली. भरतरी एकटाच राहिला जंगलामध्ये. व्यापाराच्या उद्देशाने काही व्यापारी त्या रस्त्याने जात होते. जाता जाता एक घटना घडली. त्या व्यापाऱ्यांनी मनुष्ययोनीतला बाळ बघितला आणि व्यापाऱ्याने आपल्या बरोबर त्याला घेऊन गेले. एक दिवस रात्रीच्या वेळेला ते व्यापारी आपलं द्रव्य आणि माल विकण्याकरता गेलेले असताना मध्यरात्रीच्या वेळेला कुईला कुही 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 आवाज येऊ लागला. कुई कुई आवाज येत असताना त्याच ठिकाणी भरतरीने सांगितले, हे बघा व्यापारी मंडळी, तुमच्याकडे जे व्यापार करण्याकरता वस्तू आणलेले आहेत, आता चोरांची टोळी येत आहे. ते चोर चोरी करण्याकरता येणार आहे. ते असणारे आपल्याला या ठिकाणी लुटणार आहे. सावधान व्हा, आपल्याकडचे शस्त्र सज्ज करा आणि सावध राहा. आणि सावध राहा शब्द वापरल्या एकच घटना. तितक्यामध्ये व्यापारी सावध झाले, शस्त्र सज्ज झाले. आणि शस्त्र सज्ज सावध झालेले त्या ठिकाणी व्यापारी चोर आले आणि त्यांच्याशी चांगले 2-2 हात केले, पेटाळून चोर लावले आणि व्यापारी विजयी झाले. हे केवळ भरतरीमुळे घडलं. चोरांनी त्या व्यापाऱ्यांनी विचार केला, हे चोरांची भाषा पशूंची भाषा कशी कळाली. म्हणून भरतरीवर विश्वास बसला. आणि मग पुन्हा पहाटच्या वेळेला शेकोटी करत असताना शेकणारे ते व्यापारी म्हणाले, पुन्हा कोई कोही कोले कोई कोई कलू लागले. पहाटच्या वेळेला कोही कोही असताना आवाज देत असताना त्या व्यापाऱ्याने विचारला, अरे भरतरी, आता कसला आवाज आहे. त्याने सांगितलं, या ठिकाणी एक घटना घडली. एक राक्षस येत आहे, त्याच्याकडे एक मणी आहे. जो कोणी असणार त्या 4 रत्न त्याच्याकडे आहे. आणि जो कोणी त्याला मारून वेश दरवेळेला असणारा तिलक रक्ताचा लावील आणि एक कपडाला लावील आणि ते 4 रत्न घेऊन येईल, तो असणारा अवंतिकाचा राजा होणार आहे. जर त्याला मारून विजय झाला तर. तिथे विक्रम नावाचा एक तरुण व्यक्ती आला होता. तो जंगलात गेला, त्या राक्षसाला मारलं, 4 रत्न घेतले आणि टिळा त्या ठिकाणी कपड्याला लावला आणि हेच दोरीला लावला. तो भविष्यात तिथला राजा झाला. त्या ठिकाणी विक्रमाने विचार केला, मी या देशाचा राजा झालो, याला कारण भरतरीच आहे ना. मग भरतरीला व्यापाऱ्याकडून त्याने मागून घेतलं आणि आपल्या भावाप्रमाणे प्रेम करू लागला. प्रेम से बोलो आदेश. आपल्या भावाप्रमाणे सांभाळ केला आणि मग मात्र तो राजा झाला. यालाही या ठिकाणी उराजपद दिलं. असं करता करता दोघांचे लग्न झाले. भावा बंधुवत प्रेम विक्रमाचं आणि भरतरीचं होतं. दोघांचे लग्न झाले. भरतरीचं लग्न ज्या पिंगलेशी झालं आणि पिंगलेशी झाल्यानंतर एक दिवस पिंगला आणि भरतरी बसत असताना एकांतात होते. पिंगलीने सांगितलं, स्वामी, माझ्या जीवनात तुमच्याशिवाय या जगात कोणी नाही हो. तुम्हीच माझे सर्वस्व स्वामी. भरतरी म्हणाला, बोलणं सोपं आहे पण खरं प्रेम करणं अवघड आहे. जर कदाचित मला काही झालं तर. ते म्हणले, असे बोलू नका स्वामी, असं बोलू नका, असं होऊ नये. पण कदाचित जर झालं स्वामी तर मी तुमच्याशिवाय जिवंत नाही राहणार. प्रिय पत्नी त्या ठिकाणी सर्व पत्न्यामध्ये ती प्रिय होती, तिचं नाव पिंगला. प्रेम से बोलो आदेश. ती जी पिंगला आहे, तुमच्या विना एक क्षणही मी जिवंत राहू शकणार नाही स्वामी.
नाही पण कदाचित मी मेलो तर तुझ्या आधी नाही राहणार स्वामी, असं होऊ नये. पण कदाचित जर झालं तर तुमच्या विरहामध्ये मी जिवंत राहू शकत नाही. परिणाम, एक दिवस भरतरी शिकारी करण्याकरता गेला, शिकार करण्याकरता जंगलात गेला. आठवण झाली पत्नीची, खरं प्रेम करते की नाटक करते, परीक्षा घेतली पाहिजे. आणि जीवनामध्ये कुठली परीक्षा घ्यायच्या नादी लागू नका. अशी कशी ही थट्टा भल्या भल्याशी लावती बट्टा, काही पण थट्टा कुठे नका करू बरं का. परिणाम, भरतरीने विचार केला, खरी प्रेम करती का नाटक करती माझी पत्नी. मग सेवकाला पाठवलं, एक पशु मारले, श्वापच मारलेले, त्याचं रक्ताने असणार त्याच रक्तामध्ये कपडे भिजवले आणि सेवकाला पाठवलं, जा महाराणीला सांगा महाराज शिकार करता करता गतप्राण झाले. गतप्राण झाले ही चर्चा महाराणीला सांगा. रक्ताने माखलेले कपडे घेऊन एक गुप्तपणे सेवक आला आणि अंतपुरामध्ये गेला. अंतपुरामध्ये गेल्यानंतर एकच घटना, महाराणी त्या ठिकाणी आहेत. महाराणी की जय हो, जय हो महाराणी की जय हो. क्यों रे भाई, क्यों आया यहां पर? महारानी की जय हो. क्या हुआ? जंगल में शिकार करने के लिए महाराज गए थे, लेकिन एक श्वापत मारने के लिए महाराज गए तो वहां महाराज की हत्या हो गई. महाराज मर गए. मर गए? हाँ महारानी, ये देखो मैं कपडे लेकर के आया हूं. आणि रक्ताने माखलेले महाराजांचे कपडे राणीला दाखवलं. राणी एक मिनिटही त्या महाराज शिवाय राहू शकत नाही, भरतरीशिवाय राहू शकत नाही. आणि मग ते रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे बघितले, राजाचे कपडे बघितले स्वतः. आणि मग मात्र महाराणी व्याकुळ झाली, माझे पतीच नसेल तर जगण्यात अर्थ नाही. आणि मग त्याच वेळेला महाराणीने सेवकाला आदेश दिला, चिता तयार करा. चिता तयार करण्यात आली आणि चितेला 5 प्रदक्षिणा मारल्या. भड 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 पेटलेला अग्नी. आणि त्याच ठिकाणी पिंगलीनी भरत्या अग्नीमध्ये जिवंतपणे उडी मारली आणि पिंगला जळून भस्म झाली. माझे पती नसेल तर मी राहून तरी करू काय? इकडं राजा भरतरी महाराज जंगलामध्ये आहेत. सेवक सांगण्याकरता गेला, पण सेवक रस्ता भटकला म्हणून दिवसभर काही चर्चा झाली नाही. त्या काळाचा मोबाईल जमान नव्हता ना. रात्रीच्या वेळेला महाराज येऊन पाहता तर सगळं महाराजांना बघितले जिवंत बघितले. प्रजा खुश झाली, पण मग मात्र दुखी प्रजा आता खुश आहे, नाराज आहे, कारण राजा दिसला पण राणी मेली. आणि राजाला ही वार्ता ज्यावेळेस कळाली महाराज, त्यावेळेला जिथं चिता जळत होती त्याच ठिकाणी राजा अर्थात भरतरीनाथ पळत गेले. लगबग चितेपर्यंत पळत गेले. उडी मारणार महामंत्र्यांनी धरलं. महाराज असं नका करू. महामंत्री सेवकांनी धरलं आणि ज्या ठिकाणी जाणार महाराज चितेत उडी मारणार त्याच ठिकाणी चितेमध्ये धरलं. प्रजानी त्या ठिकाणी वाचवलं. महाराज असं करू नका, महाराज असं करू नका महाराज. परिणाम, पिंगला माझ्या प्रेमामुळे जर गेले असेल तर जीवनाला जगण्यात तरी अर्थ काय आहे? धिक्कार असो माझ्या जीवनाला, माझ्या जीवनाचा धिक्कार असो. माझी पत्नी जर माझ्या प्रेमामुळे प्रेम विराहात गेली असेल तर मी जिवंत राहणार नाही. खऱ्या अर्थाने खरं प्रेम आहे की नाही बघण्याकरता हे असणारं नाटक केलं होतं, थट्टा केली होते. आणि म्हणून विनंती करतो, विनाकारण कधीही कोणाची थट्टा करू नका, अंगलात येण्याची संभावना असते. आज पती पत्नीमध्ये थट्टा केली, पत्नीला मुखावा लागलं त्या ठिकाणी भरतरी पागल झाला. माझी पत्नी जर मला सोडून गेली असेल तर त्याच स्मशानामध्ये पिंगला म्हणून महाराज अन्न पाण्याचा त्याग केला आणि स्मशानभूमीमध्ये पिंगलाचा नावाचा जप करू लागला. हाय पिंगला हे हाय पिंगला देवी, हाय पिंगला जी देवी, हाय पिंगला
हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला जी देवी हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला जी देवी हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला हाय देवी हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला हाय ए पिंगला 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 हाय पिंगला नावाचा जप करू लागला. प्रेम से बोलो आदेश. जरा आवाज कमी झाला हो. आदेश. पिंगला नावाचा जप सुरू झाला. माय बाप, वर्ष मागून वर्ष लोटत गेले, दिवसामागून दिवस लोटत गेले. 12 वर्ष झाले पिंगला नावाचा जप सुरू आहे. दुसरा नाही, देवाचा नाही, पिंगलेचा. सूर्याने बघितलं माझा पुत्र पत्नीचा नावाचा जप करू लागलो, याचा उद्धार कसा होईल. सूर्य भगवान दत्ताकडे गेले आणि दत्ताकडे गेल्यावर हात जोडले. प्रभू, माझा पुत्र सूर्य असणारा भरतरी आहे, पण त्याचा जन्म सार्थक कसं होणार आहे, तुम्ही काहीतरी करा. दत्ताने सांगितलं, चिंता करू नको, माझा शिष्य मच्छिंद्र, त्याचा शिष्य गोरक्ष, त्याला पाठवून उपदेश करतो आणि त्याला साधना देऊन त्याचा उद्धार करतो. मच्छिंद्राला पाचारण केलं, मच्छिंद्राने गोरक्षाला पाचारण केलं. गोरक्ष आला, गुरुदेव आज्ञा काय दत्तप्रभू. काही नाही, या ठिकाणी भरतरी पिंगला पिंगला करू लागला, त्याला मंत्रोपदेश करून नाथपंथांच्या कार्यकर्ता घेऊ नये. आदेश गुरुदेव. दत्ताचा आदेश मिळाला आणि दत्ताचा आदेश मिळाल्या माय बापांनो त्या ठिकाणी गोरक्षनाथ आला अवंतिकापुरीला, पण त्याच ठिकाणी भरतरी जो आहे तो स्मशान वाट्यातच आहे. पिंगला 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 जप करू लागला. हाय पिंगला हाय पिंगला, पिंगलाच्या नावाचा जप आहे, देवाचा नाही, पत्नीच्या नावाचा. गोरक्षनाथाने विचार केला, याला उपदेश केला तरी चालणार नाही, उपदेश करून जमणार नाही, उपदेश केला तरी हा काही सुधारणार नाही ना इथून येणार नाही, मग पर्यायीने केलं पाहिजे. गोरक्षनाथ महाराज कुंभारवाड्यात गेले. कुंभारवाड्यात गेल्या मिस्त्री कुंभारवाड्यात गेले आणि कुंभारवाड्यात जाऊन एकच घटना घडली. तिथून एक सुंदर मडकं आणलं. माठ मडकं काय म्हणतो आपण, माठ मडकं, सरपंच साहेब, मडकं मोठं असतं ते मडकं आणलं. माठ, मोठा माठ आणि छोटा मडकं. आता ते मडकं होतं का माठ होतं, जाऊ द्या, काही कासन पण होतं. बरं का, कुंभारवाड्यातून आणलंय, येरोळच्या कुंभारवाड्यातून. आदेश, कल्पना करा, पाणी भरायला आपण माठ करतो, मोठा माठ आणि छोटं मडकं असंच ना. मग छोटं होतं, लई मोठं नाही लई लहान नाही, आणि छोटं लई छोटं ते गाडग. हा बरोबर आहे, मोठं मडकं नाही, मोठं माठ, मधलं मडकं आणि छोटं गाडग, असंच आहे ना. धन्यवाद तुम्हाला. शेतकरी आहे ना तुम्ही, काहीतरी हो नाही तर नाही म्हणा ना, बरोबर आहे का. छोटा असतं एकदम ते गाडग, बोळक त्याच्यावर लहान रे भाऊ. काय गायक महाराज, बोळक लईच. आता तुम्ही आणखीन मागं गेले. ते बोळक म्हणजे महाराज एवढं राहायचं पूर्वी. सकाळी दही दूध द्यायचे माय त्याला, बरोबर आहे ना, माय महिना. बोळक लहानच, त्याच्यात बाळ रडायला लागलं, दिष्ट जात नसली, ती आजीबाई बघा चष्मावाली, 100 वर्षाची दिसती म्हातारी, त्यांनी पाळलेलं असं नातवाला. ते लहानच बोळक, त्याच्यात दूध उकळून द्यायचं हक्का, आपल्याला लहानपण दिलेलं बर का. ते बोळक बरोबर आहे ना, ते लहानचं काय ते बाळाला पाळले जातं. बोळक, त्याच्याहून थोडं मोठं असतं ते गाडग, आणि त्याच्याहून मोठं असतं ते मडक, आणि त्याच्याहून मोठा असतो तो माठ, त्याच्याहून मोठा असतो तो राजन. धन्यवाद. आता सगळं सांगायला मला वेळ नाही, एक तर संक्षिप्त चालू आहे कथा. त्यातल्या त्यात आज शेवटचा दिवस आहे, 12 वाजेपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मिरवणुकीत काय आनंद घेतलात वय तुम्ही सर्वांनी. आपण कोई किस में मगन, कोई किस में मगन, मुझे लागी लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में मगन, मुझे लागी लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में मगन, लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में मगन, मुझे लागे लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में मगन, मुझे लागी लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, मुझे लागी लगन हरि दर्शन. कोई किस में मगन, जय हो. मुझे लागे लगन हरि दर्शन की.
कोई कृष्ण मगन कोई कृष्ण मगन हरि दर्शन की मुझे लागी लगन हरि दर्शन की मुझे लागी लगन हरि दर्शन की मुझे लगे लगन हरि दर्शन की मुझे लगे लगन हरि दर्शन की मुझे लागी लगन हरि दर्शन की मुझे लागी लगन हरि दर्शन की मुझे लगे लगन हरि दर्शन की मुझे लगे लगन हरि दर्शन की कोई किसी में मगन कोई किसी में मगन मुझे लागी लगन हरि दर्शन की कोई किसी में मगन कोई किसी में मगन मुझे लागी लगन हरि दर्शन की कोई किसमें मगन जय हो। कोई किसमें मगन मुझे लगे लगन हरि दर्शन के कोई किसमें मगन कोई किसमें मगन मुझे लगे लगन हरि दर्शन के आदेश आदेश अलग निरंजन आवाज नहीं आला आदेश आवाज कमी झाला हो पुरुष मंडळी सगळे म्हणा ना आदेश महिला मंडळी आदेश धन्यवाद बर का देव बाप्पा कोई किसमें मगन कोई किसमें मगन मुझे लागी लगन हरि दर्शन की बस प्रकाश पाटील साहेब धन्यवाद माय बापांनो सुंदर भाव होता त्या ठिकाणी ते मडक आणलं आपण इथंच आहे ना महाराज कुंभारवाड्यातून मडक आणलं गोरक्षनाथाने ते मडक आणलं महाराज रंग बेरंग त्या ठिकाणी दिले त्या मडक्याला वेगळे वेगळे रंग दिले रंग बेरंग करून ते मडक सजवलं गोरक्षनाथाने त्याच ठिकाणी मशानवटामध्ये गेला मशानवटामध्ये गेलेला गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी रंग बेरंग मडक सजवलेले आहेत आणि जाता जाता हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला नावाचा जप करणारा भरतरी त्या मशानवट्यात आहे कोणी काही बोला कोणी काही करा अन्न खात नाही पाणी घेत नाही वायू भक्षून जीवन जगतोय पिंगलेच्या नावाचा जप चालवले 12 वर्षे झालेले अन्न पाणी त्याग केलेला आहे आणि मग काही बोलला तरी तो बोलतच नाही पिंगला 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 हाय पिंगला जप चालू आहे गोरक्षनाथ महाराज बुद्धिमान हरिनारायणचा अवतार असणारे गोरक्षनाथ महाराज तिथे गेले चालता चालता ते मडक खांद्यावरती घेतला आणि मडक जे ते रंग बेरंग सजवलेलं मडक त्या ठिकाणी ठोकर लागले गोरक्षनाथाला धाडकन पडले अरे धाडकन पडले तुम्ही लट आले रे थोडे बस धाडकन पडले बर का धाडकन पडल्या पडल्या ठोकर लागली आणि ठोकर लागल्या लागल्या पडले गोरक्षनाथ महाराज आणि ते जे मडक सजवलेलं होतं ना रंगवलेलं रंग बेरंग गेलेलं मडक धाडकन पडलं पडल्या पडल्या मडक फुटलं आणि गोरक्षनाथ महाराज रडायला लागले आक्रोश करू लागले छाती पडू लागले माझं मडकं फुटलं माझं मडकं फुटलं माझं मडकं फुटलं माझ्या मडक्यासारखं मडकं नव्हतं माझं मडकं फुटलं माझं मडकं फुटलं माझं मडकं फुटलं बर का महाराज माझं मडकं फुटलं आणि मडकं फुटलं म्हटल्या गोरक्षनाथ महाराज रडू लागले आणि त्या ठिकाणी आक्रोश करू लागले मोठ्या मोठ्याना किरकळ्या फोडू लागले आवाज देऊ लागले माझं मडकं फुटलं माझं मडकं फुटलं फुटले ते मडके देखून ते तुकडे फुटले ते मडके देखून ते तुकडे फुटले ते मडके देखून तुकडे फुटले ते मडके देखून तुकडे हो फुटले ते मडके देखून ते तुकडे फुटले ते मडके देखून ते तुकडे फुटली ती मडके देखून तुकडे फुटले ते मडके देखून तुकडे धरुनिया छाती ओचा बोक्षिरडे धरुनिया छाती ओचा बोक्षिरडे धरुनिया छाती ओचा बोक्षिरडे धरुनिया छाती ओचा बोक्षिरडे छाती ओकी मोकी रेडी धरणी असाची
भूतले से मरेंगे देखो या टुकड़े अलग निरंजन आदेश, प्रेम से बोलो आदेश। महाराज मडक फुटला गोरक्षनाथ महाराज अकराळ विकराळ स्वरूपाने रडू लागले, किंकळ्या फोडू लागले। त्याच ठिकाणी रडणाऱ्या गोरक्षनाथाला भरतरीने पाहिलं. राय आतापर्यंत बायकोच्या नावाचा जप करणारा भरतरी हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला हाय पिंगला पिंगला पिंगलाचा जप करणारा भरतरी मडका फुटला. गोरक्षनाथ रडू लागले, माझं मडका फुटला, माझं मडका फुटला, माझं मडका फुटलेलं पाहिल्या पाहिल्या महाराज गोरक्षनाथ रडत होते आणि एक खादा 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 हसायला लागला. कोण हसायला लागलं? पत्रकार साहेब, आज शेवटचा दिवस आहे. ते खदा खदा हसायला लागलं. कोणतं? 12 वर्षे रडत होतं ते भरतरी आतापर्यंत हायपिंगला 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 म्हणत होता, पण 12 वर्षे कोणाशी न बोललेला, 12 वर्षे अन्न पाणी न खाल्लेला. पण आता गोरक्षनाथ म्हटला, माझं मडकं फुटलं, माझं मडकं फुटलं, माझं मडकं फुटलं बापू, माझं मडकं फुटलं. अक्का मडकं फुटलं म्हटल्या त्याच ठिकाणी हे हसायला लागलं. ते म्हटले, हा महाराज आहे का काय? पागल तर नाही हा बुवा, साधारण मडक्यासाठी एवढा रडू लागला आणि आरडू लागला. अरे आमच्या वेरूळ मध्ये आला असता, सरपंच प्रकाश पाटलाला भेटला असता, त्यांच्या बंधूलाही भेटला असता, मडक्याला कमीच राहिली नसती. अक्काच्या कथेत या वेरूळला लागन तेवढे मडके घेऊन जा आणि मडके पक्के करून टाका, स्वामी कोण टाका, टाकून घ्या. कच्च मडका आणलं की पक्क झालं समजा वेरूळ मध्ये आलं. आणि संतांकडे बरेच कच्चेच मडके येतात. आणि आमचे टाका स्वामी सारखे संत, अक्का महाराज सारखे संत, हे सगळे साधू संत कच्च्या मडक्याला पक्कच करायचं काम करतात. हे देणार आमचे संत कच्च्या मडक्यालाच पक्क करतात. हे जीवन, हे शरीर, हे मडकच आहे ना, अज्ञान रूपी अज्ञानाचं हे शरीर, अज्ञान रूपी शरीर, अज्ञानातलं हे कच्चं मडक ज्ञानाचा टाका करून, ज्ञानाचा टाका टाकून भगवंताच्या चरणापर्यंत नेऊन पोहोचवतात. ते संत करतात. आज गोरक्षनाथ महाराजांचं मडकं फुटलं, पण हे हसायला लागलं. खद 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 खद. हसता हसता गोरक्षनाथ म्हणाले, जमलं. नाटकच केलं होतं ना त्याच्याकरता. करुणी सायास, तुकोबारायांचं प्रमाण आहे ना, करुणी सायास शिकविती. काय सांगू आता, संतांचे उपकार मद निरंतर जागविती. सहज बोलणे, हितोपदेश आणि करुणी सायास शिकविती, त्याला संत म्हणतात. ध्यानात ठेवा. अशा संतांचे काय सांगू उपकार. माय बापांनो, हे कदा कदा हसायला लागलं. गोरक्षनाथ रडत होता. काय पागल महाराज आहे, काय पागल आहे बुवा, एका मडक्यासाठी रडू लागला. एक सामान्य मडक. गोरक्षनाथ म्हणाले, तू नाही का तुझ्या बायकोसाठी 12 वर्ष रडत बसला? तो म्हणला, माझी बायको होती ती. हा म्हटलं, मग माझं मडकं होत ते पुन्हा हसायला लागले. पागल एक काय बुवा, हा महाराज पागल तर नाही, मडक्यासाठी. अरे अरे मडकच ते कधी ना कधी फुटणारच आहे, आणि फुटणारच असतं, त्यालाच मडकं म्हणतात. आज नाही उद्या फुटणार की नाही मडकं. किती जपा, किती जप लावून ठेवा, किती असू द्या, कसंही असू द्या, ते मडकं फुटणार म्हणजे फुटणार. आज नाही उद्या फुटणार. मग फुटणाऱ्या मडका करता एवढा आक्रोश करायचा असतं का? एवढा रडायचं असतं का? एवढा आक्रोश करायचा असतो का? आज नाही उद्या फुटणारा मडकं. गोरक्षनाथ म्हणाला, बरोबर बोलला तू. भरतरी बरोबर बोलला. कधी ना कधी फुटणारच आहे बरं का गुरुजी, कधी ना कधी, आज नाही उद्या मटका फुटणार आहे, फुटणारच आहे, टिकलानच नाही, कधी ना कधी फुटणार आहे, आज नाही उद्या फुटणार आहे. त्याच्यासाठी आक्रोश कशाचा? बरोबर आहे, हे तुला माहित, मला माहिती आहे, पण तुलाही माहिती आहे ना, जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणारच आहे ना. तुम्ही जागे आहे ना? गोरक्षनाथ भरतरीला म्हणतात, जन्माला आलेला माणूस मरणारच आहे, आज नाही उद्या मरणारच आहे. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जन्मी जठरे शयनं ये संसारे खल्लुस्तारे कृपया वारे
पाही पुरारे. या ठिकाणी भगवान शंकर वर्णन करतात, शंकराचार्य वर्णन करतात. भगवान आद्यगुरु शंकराचार्यांनी वर्णन केले नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्म हे संसारे खलु दुतारे कृपया पारे पाही पुरार. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे बाबा, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचंच ना. मरावा लागणार आहे. किती वेळा जन्म घेशी, किती होशी भजीत, मग मरावा लागणार. हे जरा नक्कीच खरं आहे. जन्माला आलेला माणूस मरणारच आहे. मग तुझी बायको मेली, त्यात नवल काय झालं? 12 वर्षे रडत बसला. मग भरतरी म्हणला, या महाराजांच्या नक्कीच डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. अरे माझी पत्नी ती माझी होती, त्याच्यासारखी दुसरी नव्हती, तिच्यासारखी छान नव्हती, तिच्यासारखी सुंदर नव्हती, तिच्यासारखी विचारवान नव्हती, तिच्यासारखी प्रेम करणारी नव्हती, ती माझी पत्नी होती. अरे ती गेली, मडकं काय प्रेम करतं का? असे मडके किती आणून देता येईल? माझ्या पत्नीसारखी पत्नी आणून देता येईल का? तो म्हणलं, का नाही आणून देता येणार? मग तो भरकरे म्हणलं, हे आणखीन बिघडलेलं दिसतं. गोरक्षनाथ म्हणले, जसे मडके आणून देता येईल, माझ्या मडक्यासारखं नाही देता यायचं, दुसरे आणता येईल. तुझ्या पत्नीसारख्या किती पत्नी आणून देऊ? किती पत्नी आणून देऊ? तो म्हणला, अरे पिंगला ती पिंगला होती, त्याच पिंगलेसारख्या किती पिंगला आणू? ते म्हणले, जर माझ्या पिंगलेसारखी पिंगला तू जिवंत मला जर तशी आणून दिली तर जीवनभर मी तुझा सेवक होईल आणि माझे राज्य तुला बक्षीस देऊन टाकेल. दोघांचा संवाद सुरू झाला. आणि मग भर्तरीनाथ महाराजांना, गोरक्षनाथ महाराजांनी हातामध्ये भस्म घेतला, आकाशामध्ये फेकला महाराज. आणि आकाशामध्ये भस्म फेकल्या अस्त्र टाकलं. हजारो पिंगला स्वर्गातून खाली उतरला. हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी. देखो नी भरतरी आनंदाला चित्ती, देखो नी भरतरी आनंदाला चित्ती, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी, हजारो पिंगला प्रगट लक्ष्मी. माय बाप हजारो पिंगला प्रगटले. एक नाही महाराज, एक दोन पिंगलाने हजारो प्रगटलेल्या आहे. पिंगला एक एक स्वर्गातून येऊ लागल्या आणि आकाश मार्गातून पिंगल्या पृथ्वीवर उतरत असणाऱ्या सगळ्या पिंगलांची रांग झाली. बरं का राजू मिस्त्री साहेब, हे पिंगला आले, एवढ्या पिंगला मिस्त्री. सगळ्या पिंगलाला बघितल्या भरतरी चकित झाला. सगळ्या सारख्याच होत्या. सरपंच साहेब, सगळ्या पिंगला सारख्या, एकीतही बदल नाही, सारख्याच पिंगला होत्या. यालाच पंचित पडली, खरी कोणती? तुम्ही जागे आहे ना? खरी कोणती याला पंचित पडली. मग याने विचार केला, हे नाटक तर नसावा, बोलावणार तर नसावा, खरी आहे का खोटे आहे का नाटक आहे बघायला पाहिजे. त्यातनं 2-4 जणीला बाजूला बोलवलं. कोणाला? एवढ्या पिंगल्यातनं पत्रकार साहेब 2-4 जणीला बाजूला बोलवलं. पत्नी आणि पतीला जे काही गुप्त खुणा माहिती असतात त्या गुप्त खुणा विचारल्या. जिला विचारलं का ती तसंच खरं सांगायची. तिला कोणतीला विचारू द्या, गुप्त खुणा काही गुप्त गोष्टी विचारल्या. भर्तरीने 2-4 जणीचा परीक्षा घेतली, पाहिलं आणि मग प्रत्येक पत्नीला विचारलं, पिंगलेला ते सगळं सांगायच्या. मग लक्षात आलं, एका पिंगलेसाठी मी 12 वर्षे रडत होतो, पण हा जोगी महात्मा गोरक्षनाथ धन्य आहे, त्यांनी हजारो पिंगला तयार केल्या आणि खऱ्या प्रकट केल्या. एवढं योग सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. त्या भक्तीची शक्ती गोरक्षनाथाची भर्तरीनाथाला कळाली आणि भर्तरीनाथाने साष्टांग दंडवत भर्तरीनाथाने गोरक्षनाथांच्या चरणावरती घातला. पण गोरक्षनाथ महाराज पळत गेले, अलगद गेले आणि पळत गेले अलगद उचललं आणि त्याला मिठी मारले. अरे तू माझ्या पाया पडू नको, कारण तू माझ्या गुरुस्थानी आहे. माझे गुरु दत्ताची शिष्य आहे आणि तुलाही दत्ताचा अनुग्रह आहे, असणारा दृष्टांत झालेला अनुग्रह दिलेला आहे, म्हणून तो माझा गुरुस्थानी आहे. मीच तुला नमस्कार करतो.
पण योगाची अपार शक्ती बघितली भरतरीने आणि गोरक्षनाथाला सांगितलं, महाराज आता मला हे असणारं राजवैभव नको, विशेष सुख नको, मला आता वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा, आता मला अध्यात्मामध्ये यायचं आहे आणि अध्यात्मातला आनंद घ्यायचा आहे. योगाची शक्ती काय अशक्य आहे नवनाथाकडे? काही नाही, मला नाथपंथामध्ये घ्या आणि मला असणारा माझा उद्धार करा. ठीक आहे, मग त्याला दीक्षा दिली आणि राज्य वैभव त्याचा त्याग करायला लावला, पत्न्यांकडनं भिक्षा मागायला लावली. लक्षात आला हा पूर्ण वैराग्यवान झाला. मग गुरुदेव दत्ताकडे नेलं आणि त्याला दीक्षा देऊन मंत्रविद्या दिली, नाथपंथी बाणा दिला आणि आता नाथपंथा करता सर्व देवताकडनं वरदान करून घेतले आणि भरतरी नाथांना अजर अमर केलं. गुरुदेव दत्त भगवान की जय. अशा प्रकारे भरतरीनाथ महाराजांचं विशाल चरित्र आहे. पण मी थोडक्यात सांगितलं कारण आज समारोप आहे. सगळ्या चरित्राला स्पर्श करून करून आज पूर्ण करायचं आहे. प्रेम से बोलो आदेश. त्याच ठिकाणी महाराज गुरुदेव गोरक्षनाथ महाराज पुढे जात असताना एक घटना घडली. यात्रा चालू आहे आणि यात्रा चालू असताना गोरक्षनाथ महाराज आहे, मच्छिंद्रनाथ महाराज आहे. यात्रा सुरू असताना एकच घटना घडली महाराज. मी दुसऱ्या दिवशी बोललो की बैता पाणी और चलता साधू, दोन्ही कसे असावे? पाण्याने वाहत राहावं, साधूने फिरत राहावं, तेव्हा जगाचं कल्याण होत आहे. यात्रा करता 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 शशंकराचा पुत्र कृष्णांगर त्या राज्यामध्ये गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ गेले. त्या राज्यातून जात असताना शशंकराचा पुत्र कृष्णागर आहे, त्याचे हातपाय तोडलेले आहे आणि हातपाय तोडून गावाच्या बाहेर त्याला फेकून दिलेले. प्रेम से बोलो आदेश. आवाज आदेश. गावाच्या बाहेर हातपाय तोडून फेकून दिलं. गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांनी बघितलं. आज फार लोक आलेले आहेत, मागे जागा नाही. आपले कार्यकर्ते असेल तर महिलांना इकडे जागा येऊ द्या. पुढे माणसाच्या मागे बसले तरी महिला चालेल. आता गेट पर्यंत गेल्या. सर्वांना धन्यवाद. आज फारच पब्लिक आलेले. माणसाच्या मागे महिला बसल्या तरी बसू द्या आणि इकडच्या कोपऱ्यात महिलांना जागा आहे. आदेश. धन्यवाद. मायबापांनो, या ठिकाणी एक घटना घडली. हातपाय तोडलेला मुलगा बघितला, रक्ताने बळबळ 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 रक्त कळू लागलं. त्या ठिकाणी चौरंगावर बांधून एका मुलाला हातपात दंड दिला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज गेले. काय मुलाला मारला असावा बघितलं पाहिजे, कशामुळे मारला असावा, हा मुलाची ही हत्या कोणी केली असावी. चौकशी केली की लक्षात आलं हे राजानेच दंड दिलेला आहे. गोरक्षनाथ महाराज मनामध्ये अंतर्यामी मच्छिंद्रनाथाने विचार केला, याला असणारे हातपाय तोडून दंड देण्याचा एवढा कोणता गुन्हा केला मुलाने? अंतर्यामी गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथाने अंतर्यामाने बघितलं, मुलाची काहीच चुकी नव्हती. मग या राजाला दंड दिला पाहिजे. पण गोरक्षनाथ म्हणले मच्छिंद्रनाथ बाबांना, याला दंड आपण नाही द्यायचा, याचा मुलगा आपण मागून घेऊ आणि याच्याच हाताने याला दंड देऊ. त्याची कथा अशी होती मागची. त्याचे जे हातपाय तोडले ते का तोडले 1 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. प्रेम से बोलो आदेश. बर का ममनापूरकर? आदेश. हा, धन्यवाद. हातपाय का तोडले महाराज, याचं कारण आहे. एक दिवस कृष्णांगर शिकारीला गेलेला आहे. त्याची पत्नी भुजवंती सुंदर होती, देखणी होती. पहिली पत्नी मंदाकिनी वारलेली आहे. तिचा पुत्र हा या ठिकाणी आहे. पण दुसरी पत्नी गेलेली आहे, तिचं नाव भुजवंती आहे. तिला राजाने जंगलामध्ये एक महाल बांधून दिलेला आहे. ती फार सुंदर होती, देखणी होती आणि कोणी आपल्या पत्नीला बघू नये या हेतूने राजाने तिचा असा महाल बांधला होता की ती कोणाच्या दृष्टीपुढे जीव नये. तर साईटला बांधला, आपल्या भाषेत एकांतात बांधला. आणि मग ती पत्नी महालात असताना हा कृष्णांगर जो होता त्याचा पुत्र शशांकर आहे. शशांकराचा पुत्र कृष्णांगर आहे. आणि मग कृष्णांगर पतंग उडत होता. कृष्णांगर हा पतंग उडत आहे. शशांकर शिकारीला गेलेला आहे आणि कृष्णांगर पतंग उडत असताना सुंदर मुलगा कोणीतरी पतंग उडू लागला. त्या राणीने गवाक्षातून डोकून बघितलं.
बघितलं गवाक्ष म्हणजे आपल्या भाषेत खिडकी म्हणा. नवनाथामध्ये खिडकी नाव नाही म्हणून गवाक्ष आहे. प्रेम से बोलो आदेश. त्या गवाक्षातून डोकन बघितलं आणि गवाक्षातून डोकन बघितलं सुंदर दैवदेप्यमान मुलगा सुंदर दिसला. लावण्याच्या खाणी असणारा सुंदर मुलगा बघितला. राणी पागल झाली आणि दासीला सांगितलं तो पतंग उडवणारा मुलाला त्याला बोलून आणि युवकाला आणला. आणि राणीने सांगितलं तू एवढा सुंदर आहे, माझी काही इच्छा पूर्ण कर, कामना जी निर्माण झालेली पूर्ण कर. कृष्णांगर ज्या ठिकाणी आहे तो विचार करू लागला, ही माझी आईची सावत्र, हिना मला आजपर्यंत पाहिलं नाही आणि मी हिला पाहिलं नाही, परंतु माझी आई आहे ना, हिची अशी इच्छा कशी पूर्ण करू शकेल. आईला झापवलं, हात झटकवला आणि सांगितलं तू माझी आई आहे, तुला हे शोभायला पाहिजे, अशी इच्छा भावना निर्माण केली. मग तिलाही कळालं की माझं सावत्र मुलगा आहे, कधी पाहिलंच नव्हता. हात झटकला आणि त्या ठिकाणी आईला नको ते शब्द बोलून तो निघून गेला. पण या भुजवंतीने विचार केला, ही जर गोष्ट राजाला कळली तर मृत्यूदंड येईल. राजा बोलेन तर झाले, मला मृत्यूदंड प्राप्त होईल. मग मृत्यूदंड जर प्राप्त होणार असेल, मरण्यापेक्षा काहीतरी युक्ती केली पाहिजे. दाशी फार हुशार होती, दाशी फार हुशार आहे. त्या दाशीने सांगितलं घाबरू नका महाराणी, मी सांगते तसं करा. काय? महाराज आले ना, केस मोकळे करा, मलिन वस्त्र धारण करा, सुवर्ण अंकर असणार बाजूला काढून ठेवा आणि सोन्याच्या पलंगावर न झोपता खाली होऊन पडा. आणि मग महाराज म्हणतील प्रिय राणी तू असं का करतेस, मग त्यावेळेला उलट सांगा, याच्या सगळं उलट सांगा. सल्ला देणारे असे जरा असले तर वाटोळ झाल्याशिवाय राहतच नाही. सांगा काय सांगायचं? काही नाही, मी एकटी होते, तुम्ही शिकारीला गेलात, मी एकटी होते. एकटी असताना तुमचा पुत्र कृष्णांगर आला आणि माझ्याकडे असणारा अतिप्रसंग करू पाहत होता. मी हात झटकला, पळून गेले, म्हणून आज माझी आबरू वाचली. नाहीतर एक तर तो राहील, नाहीतर मी तरी राहील. दाशीनं सल्ला दिला. तिनं सांगितलं मग ती चिंताच करू नको. राजा आला, आल्यानंतर राणीने जसं दाशीने सांगितलं तसंच केलं. पत्नीच्या अधीन गेलेला राजा त्यांनी विचार केला, आपल्या पत्नीकडे बळजबरी करून पाहतो आपलाच मुलगा, मग याला कोणता दंड? याला मृत्यूदंड दिला पाहिजे. सेवकाला सांगितलं जा आत्ताच्या आत्ता जिथे असेल कृष्णांगर. शिशंकराने आदेश दिला, कृष्णांगर जिथे असेल तिथे त्याला घ्या, भर चौकात घ्या, चौरंगावर बांधा आणि त्याचे हातपाय तोडून टाका. हातपाय तोडून टाका म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी हातपाय तोडण्याकरता चौरंगावर बांधलेला मुलाला, तरुण बाण मुलगा, सुंदर मुलगा, देखणा मुलगा, अत्यंत गोड मुलगा आणि चौरंगावर बांधलेले हात पार तोडण्याचा आदेश दिला. पण सेवकाने विचार केला, तरुण मुलाला कसं मारायचं, राजाचा दोष नसताना कसं मारायचं, राजपुत्र याला कसं मारायचं आहे. त्यांनी जरा 1 तास 2 तास जाऊ दिले. विचार केला सेवकाने, आता राजाचा राग शांत झाला असेल आणि मग मात्र शिक्षात काही परिवर्तन झालं तर मग याचा कदाचित प्राण वाचेल. पुन्हा विचार न करता गेले महाराज. त्या मुलाचं काय करायचं ठरवलं. दिरंगाई झाल्यानंतर त्यांची कान पटकने उघडली. राजाने सांगितलं आत्ताच्या आत्ता तात्काळ त्याचे हातपाय तोडून टाका. हातपाय तोडा म्हटल्या मायबाप चौरंगावर त्याला बांधले नाहीत. आणि मग मात्र तात्काळ सेवक गेले आणि शस्त्र घेतलं आणि त्याचे हात आणि पाय धाडकन तोडून टाकले. महाराज बांधोनी चौरंगाला बांधून आणले चौकात, बांधोनी चौरंगा आणले चौकात. चौकात भर चौकामध्ये बांधुनी चौरंगा आणिली चौकात, बांधुनी चौरंगा आणिले चौकात. हो बांधले चौरंगा आणले चौकात, बांधोनी चौरंगा आणले चौकात. बांधुनी चौरंगा शाबाश. आणिले चौकात, बांधुनी चौरंगा आणिले चौकात. तोडी हात पाया दयान मनात, तोडी हात पाया दया मनात.
राजाने आदेश दिला, जा म्हटले आत्ताच्या आत्ता बांधून घ्या चौका, पाय तोडा. असा पुत्र नसला तरी चालेल, त्या हातापायाची करारी खांडोळी, नको ऐसा पुत्र नासिएली कुळी. आमचा कुळाचा नाश केला, बांधुणी चौरंग आणले चौकात. भर चौकामध्ये आणलं महाराज. तोडी हात पाय तया ना मनात. हातपाय तोडण्यात आले माय बाप. आणि त्याच ठिकाणी बळबळ बळबळ बळ रक्त गळू लागलं. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवक शिक्षाई कसाया उंचुदले लोक. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवक शिक्षाई कसाया उंचुदले लोक. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवेक शिक्षाई कसाया उंचुदले लोक. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवेक शिक्षाई कसाया उंचुदले लोक. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवक शिक्षाई कसाया उंचुदले लोक. रक्ताच्या थारोळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बळबळ बळबळ रक्त बघितलं. आणि मग गावात एकच कुजबुजवले लोक. लोकांची कुजबुज सुरू झाली महाराज. आणि लोक कुजबुज करत असताना एकच घटना. कोणी केला असावा, कशामुळे झाला असावं, का घडला असावं, विविध प्रकारची शंका. रक्ताच्या थारोळी पाहुणी विवेक शिक्षा ही कासया कुजबुजली लोक. त्या ठिकाणी अशी अवस्था ज्या वेळेस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी बघितलं, राजाकडे गेले आणि सांगितलं, राजा तुझ्या भर चौकामध्ये ज्या अपराध्याला शिक्षा झालेली आहेस तो अपराधी आम्हाला देतोस का? राजा कृष्णांगर म्हणाला, शशांगर म्हणाला, त्या मुलाला नेऊन तुम्ही काय करणार आहे? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणाले, हे बघ शशांगर राजा, या अपराध्याला तू शिक्षा दिली ना, आम्ही काय करायचं ते बघून घेऊ, तू देणार की नाही सांग. हे रोक ठोक बोलणं बघितलं राजा लटलट कापू लागला. महाराज घेऊन जा खुशाल, जे हातपाय तोडलेले आहे त्याला हातही नाही पाय नाही, असं आमच्याही कामाचं नाही, घेऊन जा. दिलं त्याला. मग महाराज हातपाय त्याचे तळून काढले, काही वनस्पती घेऊन त्याला उपचार केला, हिमालय क्षेत्रामध्ये गेले, त्याला बरं केलं. आणि मग हिमालय क्षेत्रात जाऊन बद्रिकाश्रमाला त्याला एका गुहेमध्ये तपश्चर्याला लावलं. वेळ कमी होता म्हणून लगेच लावलं तपश्चर्या. सुंदर गुहा होती आणि त्या गुहेमध्ये तपश्चर्याला लावल्या गोरक्षनाथांनी शस्त्राच्या साह्याने त्या गुहेमध्ये अंधार केला. आणि एक असे समोर शिळा अर्धरती तरंगतरी शिळा डोक्यावरती ठेवली आणि सांगितलं, हे बघ त्या ठिकाणी शिळा आहे, त्या शिळेवरती सारखं बघायचं. एक क्षण जरी दृष्टी इकडे तिकडे झाली, कपाळ मोक्ष होशील आणि तुझा मृत्यू होईल. 12 वर्षे तपश्चर्या करत आम्ही यात्रा करून लवकरच येऊ. त्या शिळेकर सारखं बघायचं. थोडंही लक्ष भंग झालं की ती शिळा खाली पडेल आणि तू कपाळ मोक्ष होऊन मृत्यू पावशील. इकडं चामुंडीला पाचारण केलं गोरक्षनाथांनी, सांगितलं, रोज याला फळं आणून ठेवत जा खायला. हा फळं खाऊन जिवंत राहील. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज पुढच्या यात्रेला जातात. जाता जाता एक घटना घडली महाराज. दत्ताची भेट घेतली. 6 महिने भगवान दत्ताकडे राहिलेले आहेत आणि भगवान दत्तात्रयाकडे 6 महिने राहून पुढची यात्रा पुन्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी सुरू केली. जाता जाता एक घटना. प्रयाग क्षेत्रामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ जी आलेले आहेत. प्रेम से बोलो आदेश. मी फार संक्षिप्त कथा सांगणार आहे, वेळ आज कमी आहे, शेवटचा दिवस आहे, लक्ष देऊन ऐका. थोडासा पॉइंट जरी राहिला की मग कथा लिंक लागणार नाही. प्रेम से बोलो आदेश. फारच गंभीर झाली हो. अरे 1 मिनिटाकरता संकीर्तन महाराज, 1 मिनिट सर्वांनी प्रेमाने उभे राहू. आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश, शाबाश. आदेश बोलो आदेश. संकीर्तन 1 मिनिट. बोलो आदेश, आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश. अलख निरंजन
अलकनी रंग अलकनी रंग आदेश बोलो आदेश 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 बोलो आदेश बोलो आदेश 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 बोलो आदेश बोलो आदेश आदेश बोलो आदेश आदेश बोलो आदेश आदेश बोलो आदेश जय हो आदेश बोलो आदेश आदेश बोलो आदेश शाबाश आदेश बोलो आदेश 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 अलग निरंजन आदेश। मैं तो चली आई जमुना की तीर, मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। चली आया जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आया जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना की तीर, मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चले आया जमुना के तीर कन्हैया तेरी बजे मैं तो चले आया जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अरे बंसी बजे तेरी मुरली बजे, बंसी बजे तेरी मुरली बजे हाँ बंसी बजे तेरी मुरली बजे। बंसी बजे तेरी मुरली बजे मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चले आया जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चले आया जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे। बंसी बजे तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे। जय हो सर्वजण आनंद घ्या माय बापा। धन्यवाद सर्वांना। टाळी टाळी सर्वांची। जय हो हे बघा आजचा शेवटचा दिवस आहे, आळस कोणी करू नका।
धन्यवाद माय बाबा थोड्या वेळा बसा खाली बसा नंतर ते आजूक वाजवा म्हणत होते अजून वेळ नाही अक्का ताईने वाढून दिली बसा 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 हे तुम्हाला मोकळं करायकरता संकीर्तन केलं बास या ठिकाणी आदरणीय पूजनीय संत अरे वा या ठिकाणी आदरणीय पूजनीय महाराजांचं आगमन झालेलं आहे स्वामी विवेकानंदजी महाराज आलेले आहेत एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमातून शांतगिरी बाबाकडनं विवेकानंद महाराज आलेले आहेत एकदा धन्यवाद धन्यवाद पूजनीय महाराजांना धन्यवाद आहेत अलग निरंजन आदेश थांबणार आहे ना बाबा थांबणार आहे ना बस आता मला अक्काने वेळ खूप कमी दिलेली पण फक्त 12ची रात्रीची असो धन्यवाद आता ऐका काय चाललं होतं आपलं वाल्मिक महाराज प्रेम से बोलो आदेश मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज तुम्ही कथा विसरू नका ना म्हणजे संकीर्तन मी तुमच्या करता घेतो पण तुम्ही जर कथा विसरले तर कसं पाहिजे लक्ष देऊन ऐका माय बाबा प्रेम से बोलो आदेश गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज चौरंगी नाथाला त्या ठिकाणी हिमालय क्षेत्रामध्ये वेद बसवलं आणि प्रयागराज क्षेत्रामध्ये ते आले इथपर्यंत येऊन थांबलो त्या प्रयागराज क्षेत्रातला एक राजा त्याचं नाव त्रिविक्रम तो सात्विक होता सज्जन होता सदशील होता पण त्याचा मृत्यू झाला आणि मग त्याला मृत्यू झाल्यानंतर सगळी प्रजा दुखी बघितले गोरखनाथ मच्छिंद्रनाथाने राजा सज्जन होता सात्विक होता आस्तिक होता सदशील होता कधी कोणावर विनाकारण अन्याय नाही केला चांगले माणसं आपल्यातून निघून गेले की मग माणसं जो आवडे सर्वासी तोच आवडे देवासी ही गती झाली की मग प्रजा रडू लागते धाय मकडून रडू लागते सगळ्या प्रजाला दुःख झालं राजा चांगला होता पण आपल्याला सोडून गेला राजा चांगला होता सोडून गेला आपल्याला प्रजा दुःखी झाली नाराज झाली प्रजा आणि त्या प्रजामध्ये सगळीकडे दुःखाचं वातावरण बघितल्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथाने मनामध्ये विचार केला असा राजा जर असेल सगळं गाव सगळी प्रजा सगळी राजधानी दुखी झाली असेल त्याला जिवंत केलं पाहिजे पण अंतर्दृष्टीने मच्छिंद्रनाथाने डोकून बघितलं पण तो पूर्ण अविष्य झाला होता ब्रह्मस्वरूप झाला होता टाके स्वामी महाराज त्याला आता जिवंत करणं शक्य नव्हतं आणि मग मात्र ते नावेला ज्याला मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथाला घेऊन स्मशानामध्ये गेले आणि एक काही वेळ निघून गेला त्याला अंतविधी करण्याकरता स्मशानात आणण्यात आलं सगळे प्रजा रडत असताना दाय मोकळून रडू लागले प्रजा राजा सात्विक होता रडू लागले त्रिविक्रम राजा त्याची राणी रेवती सज्जन होती आणि राजाचा असणारा शेवटचा काळ बघितला प्रजानी दुखी झालेली प्रजा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं गळगळ 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 अश्रू आहे आणि प्रजा अत्यंत दुखी असताना सगळीकडे एकच चर्चा सात्विक राजा सज्जन राजा असा राजा परत आपल्याला मिळणार नाही प्रयाग क्षेत्रामध्ये सर्व दुखी स्मशानामध्ये जाळण्याकरता आणलं मग गोरक्षनाथाने विचार केला की याला अशी जर प्रजा दुखी असेल तर आता काही झालं तरी चालेल पण याला जिवंत केलंच पाहिजे गुरुदेव मच्छिंद्रनाथाला म्हणाला महाराज एवढा चांगला राजा आहे ना महाराज याला जिवंत करू आपण जिवंत मच्छिंद्रनाथ म्हणले नाही रे बाबा याला जिवंत करणं शक्य नाही कारण हा ब्रह्मस्वरूप झालेला आहे पूर्ण आयुष्य झालेलं आहे आता याला जिवंत करणं शक्य नाही गोरक्षनाथाला राग आला आपला गुरु जर असा म्हणू लागला तर आपण असणारं हे कार्य करायचं कसं आणि मग त्यानं प्रतिज्ञा केली गुरुदेव काही झालं तरी चालेल पृथ्वी रसातळाला गेली तरी चालेल पण मी याला जिवंत करू शकणार जिवंत करणारच आणि जर नाही करू शकलो तर मी जिवंत राहणार नाही अग्नी समाधी घेणार गोरक्षनाथांचे असे वचन ऐकले मच्छिंद्रनाथ महाराजांनी डोक्याला हात लावला अरे गोरक्षा काय केलंस हे काय केलंस तू अरे हा पूर्ण आयुष्य झालेला आहे आता याला जिवंत मलाच काय पण तुलाही करणं शक्य नाही आता याचं असणारं आयुष्य संपलेलं आहे ज्ञानोबाराय सांगतात आयुष्य करी उणे मग काय करील दिव्य औषधाने आता औषधी तरी काय करणार आहे जोपर्यंत औषध आहे तोपर्यंत डॉक्टरचा उपाय आहे पण आयुष्य संपलं की एकही जगातला डॉक्टर असा नाही की त्याला जिवंत करू शकेल
मच्छिंद्रनाथ महाराज असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ म्हटले, गोरक्षनाथाने अंतर्दृष्टीने बघितलं की तो पूर्ण आयुष्य झालेला होता, ब्रह्मस्वरूप झाला होता. आता लक्षात आलं याला जिवंत करणं शक्य नाही, पण आता माझी प्रतिज्ञा आहे. गोरक्षनाथ म्हणला काही झालं तरी चालेल, आता नाही जिवंत करता आलं तर मी मारतो, अग्निकाष्ट घेणार, म्हणजे मी याच्या संगत जाणार. गोरक्षनाथ महाराज जाणार म्हटल्यावर मच्छिंद्रनाथ महाराज विचार करतात, एका वड्यासाठी डोळा देणारा माझा प्रिय शिष्य मरायला मागे पुढे पाहणार नाही. बरं असं नको करू, असं नको करू, एक काम कर, मी राजाच्या देहामध्ये परकाया प्रवेश करतो, याच्या कायामध्ये माझा आत्मा देऊन 12 वर्षे राज्य करतो, तो माझा देह जपून ठेव आणि मी 12 वर्षांनी पुन्हा माझ्या स्वदेहात येऊन आपण नाथपंथाचं कार्य करूया, पण तुझे असणारा प्राण वाचेल आणि तुझे शब्द खरे होईल आणि आता प्रतिज्ञाही तुझी असत्य होणार नाही, म्हणून परकाया प्रवेश करूया. परकाया प्रवेश म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना आनंद झाला. गुरुदेव खूप चांगली युक्ती काढली आपण. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज स्वदेहातून आत्मा काढून परकाया प्रवेश दोरे त्या ठिकाणी त्या देहात जाऊन सरनाथ्याला जाळायला नेलेलं होतं. राजा त्या ठिकाणी उठून बसला. उठून बसल्यावर सगळीकडेच आनंदाचा वातावरण आहे. गेलेला राजा, जाळायला नेलेला राजा, स्वर्णावर सरणावर ठेवणारा राजा, जरणारा राजा, मरणारा राजा, पण सरणावर ठेवायच्या आधीच उठून बसला. सगळीकडे आनंद झाला. मग सोन्याची मूर्तिका केली, सोन्याची प्रतिमा करून अग्निदाह दिला आणि आता त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये कायम प्रवेश करून साक्षात मच्छिंद्रनाथच आहे. इकडं मात्र हा देह कुठे ठेवावा? एक शिव मंदिर आहे, शिव मंदिराच्या बाजूला गुहा आहे, त्या गुह्यामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांचा देह ठेवला. गोरक्षनाथाने पूजनीला सांगितलं लक्ष दे, आणि गुरुदेवाला सांगितलं गुरुदेव तुमचा देह या ठिकाणी गुहेत ठेवलेला आहे. शिवमंदिरात दर्शनाला आले की बघत जा, मी तीर्थयात्रेला चाललो. आणि गोरक्षनाथ महाराज तीर्थयात्रेला पुढे निघून जातात. आता इकडे एक घटना घडली. रेवती राणीला मच्छिंद्राने देहामध्ये प्रवेश केलेला आहे, त्रिविक्रमाच्या लक्षात नाही आलं. जसं त्रिविक्रम राजा राज्य करत होता तशीच मच्छिंद्रनाथ महाराज त्या देहामध्ये प्रवेश करून राज्य करू लागले. 5 वर्षे झाले. त्यांना एक मुलगा झाला 5 वर्षाचा. त्या मुलाचं नाव आहे धर्मनाथ. धर्मनाथ महाराज की जय. आणि धर्मनाथ 5 वर्षाचा झाला. आणि त्याच ठिकाणी शिवमंदिरामध्ये पूजा करण्याकरता आले. 5 वर्षाच्या वयामध्ये धर्मनाथाचा मोठा उत्सव त्या पूजा मंदिरात येऊन केला. आपल्या भाषेत बर्थडे, अभिष्ट चिंतन. खऱ्या अर्थाने जन्माला मुलगा आला, पहिला मोठा सोहळा करू नका पहिल्या वर्षाचा. दुसराही नाही, तिसराही नाही, चौथा नाही, 5वा करा. कारण पहिल्या दुसऱ्याला मुलाला काहीच कळत नाही, ते रडतच राहतं. त्याचा बर्थडे तुम्ही मोठा करतात, त्याच्या नावाने तुम्हीच गुलाब दाबत दणकून हाणतात, तो भाग वेगळा. पण त्याला कळत नाही ना, ते रडतच. म्हणून 5वा करावा नवनाथाच्या आदेशाने. धर्मनाथाचा बर्थडे कसा झाला? 5वा मोठा झाला मंदिरामध्ये. त्याच्या हाताने दान धर्म. आणि मग मात्र रेवती आणि मच्छिंद्रनाथ महाराज सगळं क्रिया झाली, आनंद झाला. इकडं मात्र त्याच ठिकाणी 5 वर्षाच्या मुलाचा सोहळा मोठा केला मच्छिंद्रनाथ महाराज. त्या ठिकाणी आहे एक घटना. रेवती राणी भगवान शंकराकडे एक प्रार्थना करते. दर्शन घेत असताना सांगितलं की मला मात्र आयहो मृत्यू यावा, मला ऐवमरण यावं. ऐवमरण यावं म्हटल्यानंतर पुजारीने हसली. पुजारीने हसली, दासी फसली. लक्षात आलं ना? त्या ठिकाणी मग राणीने विचार केला, पुजारीने का हसली? तिला जवळ घेतला, अभय दिलं. का हसलीस तू? हसण्याचं कारण काय आहे? तिनं सांगितलं एकच कारण आहे, हसण्याचं एकच कारण आहे. महाराणी अभय देत असेल तर खरं सांगते. अभय दिलं, सांगा. सांगितलं. महाराणी तुम्ही आईब मृत्यू मागतात हो, तुम्ही आधीची विधवा आहे आणि विधवा असून आईब मृत्यू मागता शोभतं का तुम्हाला? म्हणून हसले मी. विधवा? अगं माझा पती पूजेला आला मुलाला घेऊन, कसला विधवा तो? माझा पतीने पूजा केला, मुलाने पूजा केली, मी पूजा केली. मी असणारा माझा पती असताना मी विधवा कशी? मग पुजारीने सांगितलं खरं सांगू? म्हटलं हो. तुमचा पती वारून 5 वर्ष झाले. 5 वर्ष? हा माझा पती 5 वर्षाबरोबर, 5 वर्षापासून माझ्या बरोबरच आहे. मग ते खरं नाहीये. हा साक्षात योगी मच्छिंद्रनाथ आहे. तुमच्या पतीच्या देहामध्ये आला आणि त्याचा देह या गुहेमध्ये ठेवलेला आहे. पटत नसेल तर दाखवला. आणि मग मच्छिंद्रनाथाचा देह बघितल्या राणीलाही खरं पटला. आणि मग त्याच ठिकाणी राणीने त्या मच्छिंद्रनाथाचे देहाचे 1000 तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. प्रेम से बोलो आदेश.
इकडे मात्र त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज तीर्थयात्रेला गेलाय. मच्छिंद्रनाथ महाराज आता लहानचा धर्मनाथ महाराज या ठिकाणी लहानचे मोठे होऊ लागले आणि गोरक्षनाथ महाराज तीर्थयात्रा करत 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 महाराष्ट्रात आले गोदावरीच्या कडेला. गोदावरीच्या कडेला भामानगर भामाठाण नावाच्या गावामध्ये एक कृषिक पुत्र शेतकरी शेती करत होता. त्याचं नाव माणिक. तो माणिक शेती करीत असताना 10-11 वयाचा होता. आईने त्याला सांगितलं, बाळा शेती करायला चाललेला आहे तू? हो. भाकरी घेऊन जातो ना? हा. मग आईने सांगितलं, शेती करणाऱ्या माणिकाला आईने भाकरी दिली, शिदोरी दिली. खाली हातात फडकं घेतलं आणि फडकं दिल्यानंतर खाली 2 भाकरी ठेवल्या. एकीकडनं आंबाड्याची चटणी, एकीकडनं शेपूची चटणी, एकीकडनं आंबाड्याची भाजी, एकीकडनं शेपूची भाजी, एकीकडनं मेथीची भाजी, एकीकडनं त्या ठिकाणी महाराज चुक्याची भाजी, एकीकडनं लिंबाचं लोणचं, एकीकडनं आवळ्याचं लोणचं, एकीकडनं आता बरेच लोणचं आहे. तुम्हाला एवढे लोणचं सांगायला वेळ नाही आज बरं का. मिस्त्री आम्हाला वेगळे वेगळे लोणचं देतात खायला रोज. कल्पना करा, हे सगळे दिले. मग भाज्या वेगळ्या, लोणचं वेगळं, एका बाजूला कांदा, एका बाजूला सगळ्या मिरच्या लांब लांब तळलेल्या, अक्काताईच्या आश्रमातल्या लांब लांब मिरच्या कालच्या, त्या लांब लांब मिरच्या होत्या, त्या लांब लांब मिरच्या होत्या महाराज. आणि मग इकडनं लिंबाची चटणी. आता तुमच्या लक्षात आलं ना, आंब्याचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, चटणीचं लोणचं, वेगळे वेगळे लोणचं घेतले, भाज्या वेगळ्या वेगळ्या घेतल्या. भाज्या खाली 2 भाकरी वर होत्या. आणि हा शेतकरी दादा सकाळी 6ला कामाला गेला, दुपारच्या 12पर्यंत गळगळ 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 घाम गळत होता महाराज, गाळत गळत होता. दुपारच्या 12 वाजता याने आऊस सोडलं, लिंबाच्या झाडाखाली बसला आणि भुकेने व्याकुळ झालेला शिदोरी आणून ठेवलेली होती, लिंबाला टांगून ठेवलेली होती. आता ती खुरपूत झालेली शिदोरी होती. सकाळपासून काम करत होता आणि शिदोरी जुन्या काळातला टिफिन म्हणजे फडक्यात भाकरी घेऊन जाणे शेतामध्ये, फडक्यामध्ये भाकरी घेऊन जाणे, त्याला टिफिन म्हणायचे पूर्वीच्या काळी. मग ती भाकरीची शिदोरी लिंबाला टांगून ठेवलेली होती महाराज. त्याच ठिकाणी लिंबाला टांगलेली शिदोरी. आणि आता भुकीने वेकुळ झालेला बैल सोडले, आऊत सूर्यामुखी उभा केला आणि गाडग्यातलं पाणी घेतलं, हात धुतले, जेवायला बसणार. घामाघूम झालेला सकाळपासून काम करणारा मुलगा, 10 ते 11 वर्षाचा मुलगा जेवायला बसला. तितक्यात एक असणारी शिदोरी फुटली. भाकरीची टिफिन असणारी जवळ घेतली. इकडनं 2 भाकरी होते, इकडनं 2 भाकरी होत्या. भाकरी सोडल्या. इकडनं चुक्याची भाजी पलीकडे सरकली होती, इकडनं आंबड्याची जवळ आली होती, इकडनी शेपूची मधीच आली होती, इकडनी बटाट्याची चटणी इकडे सरकली होती. बरं, तिकडनं लिंबाची चटणी इकडे आली होती, शेंगदाणे चटणी मधोमध होती. भाकरी खरपूस झाल्या होत्या. खालच्या भाकरीने खालचा अर्क ओढून घेतला होता, वरच्या भाकरीने वरचा अर्क ओढून घेतला होता. भाकरी खरपूस झाल्या होत्या. सुंदर भाकरी होत्या. लांब 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 अशा लाल जरात मिरच्या होत्या, हिरव्या मिरच्या पण लांब लांब होत्या. खायला अशा गोड लागत होत्या. भाकरी एवढ्या कडक केलेल्या होत्या. चुलीवरच्या भाकरी होत्या. हो, गॅस टँकचा असल्यामुळे गॅसचं नाव सुद्धा नव्हतं बरं का साहेब. चुलीवरच्या भाकरी होत्या. जुन्या काळी लोक चुलीवर स्वयंपाक करायचे. आताही तिकडे चालले थोडे लाकडावर स्वयंपाक करायचे जुन्या काळात. आता तीच परंपरा यायच्या मागे. सरपंच साहेब, परिणाम असा झाला, भाकरी सुंदर आहे, याने मात्र ती शिदोरी सोडली. भाकरी खरपूस झाल्या होत्या, खावं वाटले ना. हा, आपल्याला आहे अक्का इकडे. हा, कल्पना करा मायबाप, सगळ्या खरपूस झालेल्या भाकरी सोडल्या, जेवायला बसणार, हात धुतले. आणि मग कडाचा कांदा होता ना, खरे शेतकरी माझ्याकडे लक्ष द्या, खरे शेतकरी कडाचा कांदा होता, यांनी ठेवला आणि एक गुटकी केली, धाडकन कांदा पडला. असाच पडला कांदा, असाच पडला. तुम्ही पलीकडे उभे होते, मी पाहतोच होतो तुम्हाला. आता तुम्ही सावध होते बरं का. धाडकन कांदा फोडला. त्याच ठिकाणी आनंद झाला आणि कांदा फोडला. भाकरीचा पहिला घास घेणार हातामध्ये एक फकीर तिकडनं आला. त्याने सांगितलं, अलग निरंजन आदेश. अलग शब्द वापरल्या अलग केला, आदेश दिला. सांगितलं की बाळा, तू सकाळपासून काम करतो याची जाणीव मला आहे. गामाने गळगळ घाम गळत आहे तुझा. शेतकऱ्यासारखा प्रामाणिक त्या जगात दुसरा कोणी नाहीये याची जाणीव मला आहे. पण का रे, माझ्याकडे बघ, माझ्याकडे 5 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाहीये. 5 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. भुकेने व्याकुळ झालो मी. जर मला चतकोर अर्धी भाकर भिक्षा मिळेल का रे. त्या बाळाने सांगितलं, महाराज चतकोर नाही हो. मग अर्धी नाही हो, एकही नाही महाराज. मग
दीड भाकरी नाही एक नाही दिली, एक नाही, दीड नाही, दोन नाही, 4 भाकरीची शिदोरी त्या शेतकऱ्याने त्या फकीर साधूला देऊन टाकली. आणि महाराज ही सगळी शिदोरी तुम्हीच घ्या. आमचा शेतकरी दादा द्यायला लागला ना, अंतकरणापासून दान करतो, ध्यानात ठेवा. त्याला शेतकरी राजा म्हटलेलं आहे, शेतकरी राजा आहे. त्यांनी संपूर्ण शिदोरी दिली आणि शिदोरी दिल्या दिल्या एकच घटना. 15 मिनिटात अक्काताई महाराज 15 मिनिटात त्यांनी ती शिदोरी संपवली. जेवला, संतुष्ट झाला, आत्मतृप्त झाला आणि सांगितलं, बाळा तुझं नाव काय? माझं नाव महाराज, मी शेतकरी आहे, माझं नाव माणिक आहे, पण शेती करतो म्हणून लोक मला माणिक शेतकरी म्हणतात. माणिका मी तुझ्यावर प्रसन्न झालो, काय लागतं ते मागून घे. त्याने सांगितलं, धन्य, आतापर्यंत तुम्ही भिक्षा मागून माझ्याकडनं घेतली आणि जेवण झाल्यानंतर मलाच तुम्ही द्यायला तयार लागला. तू वा रे सोंग ढोंगी महाराज. अरे बाळा मी तुझ्यावर प्रसन्न, काय मागून घे. मला नका महाराज, तुम्ही काय देणार मला? अरे पण मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मागून घे. नाही महाराज, काय देणार? तुमच्याकडे आहे तरी काय? आणि तुमच्याकडे जर काही असतं तर तुम्ही माझ्याकडे भिक्षा मागितली असते का? ज्या अर्थी माझ्याकडे भिक्षा मागितली त्या अर्थी तुमच्याकडे काही नाहीये. ते फकीर सामान्य नव्हते, ते साधू सामान्य नव्हते, ते साक्षात गोरक्षनाथ महाराज होते. गोरक्षनाथ म्हणाले, हा जरा मुलगा आडबंगच दिसतो, आडबंगच दिसतो, पण अन्न खाल्लं ना, कणभर खाल्लं की मनभर मानणारे लोक होते पूर्वी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, टाळी त्याची वाजवली पाहिजे, मालकाची. मग विचार केला, याचा अन्न खाल्लं ना, काही झालं तरी चालेल पण उद्धार झाला पाहिजे याचा. बाळा तुझं नाव काय? माझं नाव माणिक आहे. महाराज तू काहीतरी मागून घे. महाराज मला काही देऊ नका, आणि आता तुम्ही माझं जास्त वेळही घेऊ नका. आडवं बोलायला लागला. लक्षात आलं हे जरा आडबंगच आहे, पण काही झालं तरी उद्धार झाला पाहिजे. बाळा काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. तो म्हटला, महाराज वेळ घेऊ नका, तुम्हालाच काय लागत असेल माझ्याकडून मागून घ्या. उलट बोलला. सांगितलं, काय देशील बाळा? काय म्हणजे प्राण मागितलं तरी देईल महाराज. प्राण नको देऊ बाळा, तुझं मन मला अर्पण कर. तो माणिक म्हणला, छे ह्या जोकड्याला काही अक्कलच नाही. काय मागितलं? मन. भाकरी मागितल्या असत्या तर टोपलं भर भाकरी आणून दिल्या असत्या. मन मागितलं, जोगड्या काही कळत नाही म्हटले तुला. नाही पण काही कळू नको देऊ, मला तुझं मन दे. दिलं म्हटले. संकल्प सोडला, आणि मग मनात येईल ते आजपासून करू नको. नाही करणार, मग मनात येईल ती गोष्ट करायची नाही. मग 12 वर्षे एका शिळेवरती अन्न पाण्याविना 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग गोरक्षनाथ महाराज त्याला तपाला लावून पुढे यात्रेला निघून गेले. जाता 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 यात्रा करता करता मुक्काम दर मुक्काम हिमालय क्षेत्रामध्ये गोरक्षनाथ महाराज गेले. आणि तिथे गेल्या गेल्या ज्या चौरंगीनाथ महाराजांना 12 वर्ष तपश्चर्याला बसवलं होतं, लक्ष द्या, आलेख निरंजन आदेश. चौरंगीला 12 वर्ष झालेले आहेत. आणि त्या चौरंगीनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली, नामकरण विधी केला, आणि त्याला समाधीच्या बाहेर काढलं आणि सांगितलं, चौरंगी धन्यस ते 12 वर्षे तपश्चर्या केलीस, काही खाल्लं पिल्लं का? त्याने सांगितलं, महाराज काहीच नाही. चामुंडेला विचारलं, तू फळं आणून दिले नाही? महाराज हे बघा फळाचा डोंगर पडला, फळाचा डोंगर झाला तरी काही आणून दिलं नाही. नाही नाही काहीच नाही. मग फळाचा ढीग लागलेला होता, काही खाल्लं नाही, अन्न पाण्याविना त्या ठिकाणी तो राहिला. आणि मग त्याला दीक्षा दिली, नामकरण विधी केला, तपश्चर्या झाली देवाकडनं, त्याच ठिकाणी देवताकडनं वरदान आणून घेतले. आणि मग मात्र गोरक्षनाथ महाराज त्याच्या समवेत यात्रा करत 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 पुढे निघाले. प्रेम से बोलो आदेश. यात्रा करता करता महाराज प्रयाग क्षेत्रामध्ये आले. तिथे येऊन पुजारीला विचारलं, गुरुदेवाचा देह कुठे आहेत? तिनं सगळी घटना सांगितली. महाराणीने तो देह आहे त्याचे तुकडे गेले, तुकडे गेले. त्यांनी विचार केला, रेवती राणीने जर असं केलं असेल तिला दंड दिला पाहिजे. पण लक्षात आलं गोरक्षनाथांच्या, ही गुरुपत्नी आहे, गुरुदेव ही गुरुपत्नी आहे. गुरुदेव पत्नी गुरुपत्नीला दंड देणं हा धर्म नाहीये, हे योग्य नाहीये. मग मात्र चौरंगीनाथाला सांगितलं, माझा देह इथं तू सांभाळ, मी मात्र सूक्ष्म देहाने ब्रह्मांडामध्ये माझा गुरुचा देह कुठं आहेत बघतो. आणि मग सूक्ष्म देहाने गोरक्षनाथ महाराज कैलासात गेले. वीरभद्राकडे तो देह होता, चामुंडीने तुकडे गोळा करून ठेवले होते. पुन्हा आपल्या स्वदेहामध्ये आला, आणि स्वदेहामध्ये आल्यानंतर बघितलं, सांगितलं की चौरंगी जी गुरुदेव, सूर्याला पाचारण कर. सूर्याला नमस्कार केला, पाचारण केला. सूर्यदेव प्रगट झाले. लक्ष देताना भगवान सूर्य हात जोडून आले. काय गोरक्षनाथ महाराज काय आज्ञा आहे? जा म्हणले वीरभद्राकडे शिष्टाई करण्याकरता.
वीरभद्राकडे सूर्याला पाठवलं गोरक्षनाथाने, पण वीरभद्राला निरूप घेऊन असणारा सूर्य आलेला आहे गोरक्षनाथाचा, पण गोरक्षनाथ महाराजांचा निरूप जरी आला त्या ठिकाणी वीरभद्र काही ऐकत नाही, मानत नाही. निराशाने सूर्य परतला. गोरक्षनाथामध्ये येऊन गोरक्षनाथाच्या समोर आला, सांगितलं महाराज तो माझंही ऐकलं नाही आणि तुमचंही ऐकत नाही. निराशाने सूर्य परत गोरक्षनाथाकडे आला. लक्षात येतं हे नाथपंथी सामान्य नव्हते, सूर्यालाही कामाला लावलं होतं. मग सूर्याला जर शिष्टाई करायला पाठवत असेल तर काय अधिकार असेल व नाथांचा अधिकार बघा. बघ ठीक आहे म्हटलंय. गोरक्षनाथ गेले, दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि शेवटी गोरक्षनाथाचा विजय झाला आणि गुरुदेवाचा देह घेऊन आले आणि देह विष्णू भगवान परमात्म्याने दिल्यानंतर त्याच ठिकाणी गुरुदेव मच्छिंद्रनाथ महाराजांचा देह सजीव केला आणि आता तो दिवस येऊन थांबला होता. तिथे 12 वर्ष पूर्ण झाले आणि 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा परकाया प्रवेशाने स्वदेहामध्ये आले आणि आता त्रिविक्रम राजा असताना मशनात गेले आणि मच्छिंद्रनाथ महाराज मात्र आपल्या स्वदेहामध्ये येऊन या ब्रह्मांडाची कीर्ती करायला लागले, यात्रा करायला लागले. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. इकडं मात्र धर्मनाथाला असह्य दुःख झालं, कारण आपले पिताजी केलेली कळाले. मग रेवती राणीने सांगितलं, अरे बाबा तुझे पिता गेले नाही, तुझे पिता तर 12 वर्षापूर्वीच गेले होते. हे साक्षात मच्छिंद्रनाथ आहे. या देहातून त्या देहामध्ये गेले, जसं या हृदयातून त्या हृदयामध्ये जावं त्याला परकाया प्रवेश म्हणतात. परिणाम हे सगळ्या गोष्टी घडल्या. मच्छिंद्रनाथ महाराज धर्मनाथाला त्या गादीवर बसवतात. आता गोरक्षनाथ महाराज आहे, मच्छिंद्रनाथ महाराज आहे आणि गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत 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 चौरंगीनाथा समवेत पुन्हा भामानगरला आले. तिथं माणिक तपश्चर्या करत होता आणि माणिकांची तपाची गोष्ट घटना या ठिकाणी गमतीदार प्रसंग गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथाला सांगितला. त्या ठिकाणचा माणिक अन्न पाणी न खाता 12 वर्ष तप करत होता. हे तिघे आले, पहिल्यांदा एकटे गोरक्षनाथ, आता तिघे जण मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ. त्या माणिकाला समाधीच्या बाहेर काढलं आणि सांगितलं, माणिका धन्येस तू. हा काय हे तप, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं. माणिकाचं टाळकं बिघडलं. माणिक म्हणाला, अजून मलाच गुरु मिळाला नाही, तुला कुठं शिष्य करू. अरे तूच माझा गुरु हो ना, तूच माझा गुरु हो म्हटल्या गोरक्षनाथाने त्या माणिकाच्या डोक्यावरती कृपा दृष्टीचा हात ठेवला आणि त्याला सनात केलं, ब्रह्मसनात, आणि सांगितलं की आजपासून तुला नाथपंथी दीक्षा देतो, बाणा देतो आणि चिरंजीव करतो. नवनाथापैकी 3 नाथ चिरंजीव आहे, चरपटी, चौरंगी, अडबंगी. अडबंगीनाथाला चिरंजीव केलं आणि सांगितलं की आता जगाच्या कल्याणाकरता आमच्या बरोबर तीर्थयात्रेला चाल. ही घटना गोदावरी तटीला बामानगर बामाठाणला झाली. त्याच गादीवरनं मी वेरूळला मच्छिंद्रनाथाच्या गादीवर आलो. ही नारायणगिरी बाबांची कृपा. एकदा या दर्शनाला अडबंगनाथ तपोभूमीला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि बघ मात्र अडबंगनाथाला घेऊन ते पुढे जाता असताना आता चौघे चालले. जाता जाता यात्रा करता करता महाराज हिमालय क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. मग पुढे जाता जाता अनेकांना कल्याण करत 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 महाराज त्या ठिकाणी निघाले आणि जात असताना अनेक समाजाचे कीर्ती कल्याण करण्याकरता नाथ महाराज या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे. त्यानंतर महाराज चरपटीनाथ महाराजांचा जन्म झाला. चरपटीनाथाने जगाचं कल्याण केलं, भर्तरीनाथाने जगाचं कल्याण केलं, रेवणनाथ महाराज, गैनीनाथ महाराज आणि या सगळ्या नाथांचे जन्म होऊन त्यांनी जगाच्या कल्याणाकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. आणि असं करता करता आता मात्र शेवटी इंद्राने विचार केला. इंद्रदेव मनामध्ये विचार करतो, या नाथांकडे एवढी शक्ती आलीच कुठून, एवढी शक्ती यांच्याकडे सामर्थ्य आहे कुठून, कारण यांच्याकडे स्पर्श अस्त्र आहे, भिन्न अस्त्र आहे, वाताकर्षण अस्त्र आहेत. या अस्त्रांच्या मस्तीवरती हे सगळ्या जगात प्रख्यात झालेले संत नवनाथ ही विद्या मला प्राप्त झाली पाहिजे. त्यांनी सिहेल द्वीपामध्ये एक यज्ञ केला. आता शेवटचा भाग चालू आहे. सगळे नाथ एकापेक्षा वेगवेगळे काम करणारे. आणि आता इंद्राला एक यज्ञ आयोजित केला आपल्या गुरुनी सांगितलं बृहस्पतीने. त्याचं नाव आहे सोमयाग. आजही अक्काताई महाराजांकडे इथं लक्ष्मी याग झाला. लक्ष्मी याग इथे झालेला आहे, तो सोमयाग आहे.
आणि तो सोमयज्ञा करता सर्वांना पाचारण करण्यात आलं. मच्छिंद्रनाथ महाराजांनी गैनीनाथांना आणि अडबंगनाथाला इंद्र आणि देव सुखी करण्याकरता आहुतीला बसवलं. प्रेम से बोलो आदेश. इंद्र आणि इंद्राच्या यज्ञामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचार केला मेननाथाला दीक्षा द्यायची आहे, मग मेननाथाची दीक्षा बाकी आहे ना, आणि मग माझ्या जागेवर अडबंगनाथा तू बस. आणि गैनीनाथ दोघांनी पूर्ण आहुती दिली आणि देवांना सुखी करण्याकरता तो सोमयाग केला सिंहल दीपामध्ये. आता यज्ञ पूर्ण झाला आणि मग सगळीकडे आनंद आहे. पण इंद्र म्हटला महाराज तुम्ही मला विद्या शिकवली नाही, कारण मेननाथाला विद्या शिकवणारे मच्छिंद्रनाथ होते आणि मच्छिंद्रनाथ महाराज विद्या शिकवत असताना मोराच्या रूपात इंद्राने जावं आणि मोराच्या रूपात जाऊन इंद्राने त्या ठिकाणी विद्या चोरून शिकला. नीट लक्ष द्या. विद्या चोरली आणि मग मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही आम्हाला विद्या नाही दिली पण मी शिकलो. कशी शिकला? विद्या चोरून शिकलो मोराच्या रूपात. शाप दिला. अरे ही विद्या तुला फलदायी होणार नाही, तुला इथून असणारा दंड मिळेल आणि जोपर्यंत जो नवनाथांवरती कृपा करणार नाही ही जी शिकलेली विद्या निष्फळ होईल. बृहस्पती देवांचे गुरु हात मध्ये जोडले, विनंती केली नवनाथांना मच्छिंद्रनाथांना असं करू नका महाराज. 8 तासांनी यज्ञ केला इंद्राने देवांनी जगाच्या कल्याणाकरता आणि जगाच्या कल्याणाकरता यज्ञ केलेला आहे ना. आता मात्र एकच विनंती आहे, इंद्राला आशीर्वाद द्या, देवांनाही आशीर्वाद द्या. आणि मग बृहस्पती हे देवांचे गुरु आहे, गुरुने विनंती केली म्हणून मच्छिंद्रनाथ आणि नवनाथाने सांगितलं ठीक आहे, जो कोणी नवनाथाची भक्तांना त्रास देणार नाही, देवता नवनाथांच्या भक्तांना भक्ती करत असताना कधी असणारा त्रास देणार नाही आणि नवनाथाची जी भक्ती करतात त्यांच्यावर कृपा करीत राहतील त्या देवांना ही विद्या प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. आणि म्हणून नवनाथाची भक्ती जे करतात त्याच्यावरती 33 कोटी देवांचे आशीर्वाद आहे. आणि मग तो सोमयाग पूर्ण झाला आणि आता आपले नवनाथ ज्या ज्या ठिकाणी आपल्या आपल्या गुरुच्या आज्ञेने त्या ठिकाणी राहू लागले आणि देवांनाही सुखी करण्याकरता नवनाथांनी कार्य केलं. आज ही अमर कथा, कल्पवृक्षाप्रमाणे अमर कथा, चिरकाल कथा, व्यापक कथा जीवनाची व्यथा दूर करते. आणि म्हणून श्रद्धेने या ग्रंथाचं जो पारायण करतो, श्रद्धेने वाचन करतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज या ठिकाणी अक्काताई महाराज यांच्या आश्रमामध्ये दुसऱ्यांदा नवनाथ कथा या समाजाच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता अक्काताई महाराज यांनी आयोजित केल्याबद्दल मी अक्काताई महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि अक्काताईंना धन्यवाद देतो. मग समस्त ग्रामस्थ मंडळी, वेरूळचे सरपंच साहेब आणि गावकरी मंडळी यांनी या ठिकाणी भरभरून मदत केली. गावकऱ्यांनाही वेरूळ ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आपण सहकार्य केल्याबद्दल. आणि अक्काताईंचे सर्व भक्त, महाराष्ट्रातून आलेले कानाकोपऱ्याचे नेते मंडळी, भक्त मंडळी, अन्नदाते मंडळी या सगळ्यांना धन्यवाद देतो. पत्रकार मंडळी, इलेक्ट्रिक चॅनलवाले मंडळी या सगळ्यांचे आभार मानतो. आणि सर्वांना विनंती आहे, नवनाथाचं पारायण करा, नवनाथाचा जप करा, नवनाथाचं ध्यान करा, जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची सेवा राजू मिस्त्री साहेब यांनी 7 दिवस जेवणाची केली. राजू मिस्त्री साहेबांना धन्यवाद. ज्यांनी राहण्याची सेवा सरपंच प्रकाश पाटील साहेबांनी केली त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता सर्वांना एक मंत्र मी म्हणणार आहे आणि तो मंत्र म्हणून आपण जागा सोडायची आहे. पण तत्पूर्वी सगळ्या संतांचा सन्मान होईल. अक्काताई महाराज निवेदन करतील आणि मग मी मंत्र म्हणून तुम्ही जागा सोडायची आहे. सर्वांना धन्यवाद. जाता जाता एक विनंती आहे, अडबंगनाथ संस्थान भामाठाण तालुका श्रीरामपूर या ठिकाणी 7 मे ते 21 मे या कालखंडामध्ये बाल संस्कार शिबिर आहे. मुलामुलींकरता आपल्याकडं सुट्टीमध्ये मुलं मुली असतील त्यांना नक्कीच त्या ठिकाणी पाठवा. अक्काताई महाराजांच्या माध्यमातून अडबंगनाथ संस्थान भामाठाण या ठिकाणी आपण संपर्क करा. सर्वांना धन्यवाद. अलख निरंजन आदेश. धन्यवाद. या ठिकाणी पुढील निवेदन अक्काताई महाराजांनी करावं आणि मग मात्र तो मंत्र म्हणून राम. स्वामीजी आलेला आहे. त्यांच्या सोबत परत दुसरे स्वामी दास स्वामीजी आले आहे. जगदीश महाराज आलेले आहे आणि इकडं आमचे जनार्दन स्वामी आश्रमामधले जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून
स्वामी विवेकानंद महाराज आलेले आहे, तर त्यांचा स्वागत मला असं वाटतं भाऊने यावा, सरपंचानी, आणि स्वागत करावं. या 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 ना या ना या ना या. मी करू का? बरं 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 बरं, मी करते. चला. अक्का महाराज इकडे घ्या, इकडे घ्या. अक्काजी पुढे घ्या त्यांना. इथे या महाराज, ते पत्रकार साहेब आहेत. इथे या महाराज, इकडे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. महाराज करता मला शब्द दिला होता की महाराज मी येणार आहे, आणि आले आज. एकदा जोरात पुन्हा टाळ्या वाजवा. धन्यवाद महाराज. घ्या घ्या, बाकीचे घ्या. जगदीश आनंदे महाराज यांच्याकरता पुन्हा टाळ्या वाजवा. घ्या घ्या, काही करा. शाल या ना. विशेषतः पूज्य आदरणीय स्वामी अरुणगिरीजी महाराज, ज्यांच्या मुखामधनं आपण सर्वजण नवनाथांची पवित्र कथा या ठिकाणी श्रवण करतोय, आणि ज्यांच्या नेतृत्वात, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ज्यांच्या प्रयत्नांमधनं हा सोहळा संपन्न होतोय, त्या पूजनीय अक्काताई महाराज, आदरणीय अक्काताईंचं मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करल, आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. स्वामीजी, वेरूळ म्हणल्यानंतर संतांची भूमी आहेत, मात्र इथं अनेक संत आत्तापर्यंत झाले, भविष्यातले होतील, मात्र इथं अजून महिला संत साध्वी कोणी नव्हत्या, आणि ती भर नक्कीच अक्काताईंच्या रूपानं भरून निघाली का या वेरूळच्या पवित्र भूमीमध्ये एक महिला साध्वी संत सुद्धा एक सुंदर आश्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम, समाजाला चांगली दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करताय. आणि नक्कीच आदरणीय अक्काताईंच्या नेतृत्वामध्ये हा वार्षिक सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमाला मी पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या निमित्तानं इथं देतो. विशेषतः वेरूळ भूमी इतकी पवित्र आहे, आपल्याकडे 1 महिनाभर आता लगातार कार्यक्रम आहे. 1 महिनाभर अक्काताईंनी त्याचा शुभारंभ केला, आणि पूज्य टाका स्वामीजी त्या कार्यक्रमाचा कळस करणार आहे. याचं कारण म्हणजे आता उद्याकडे इथला कार्यक्रम संपला की 10 तारखेपासून पूज्य भागवतानंद स्वामीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राधाकृष्ण महाराजांची कथा 17 तारखेपर्यंत चालणार आहे. 17 तारखेला ती कथा संपली डॉक्टर साहेब का 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत जनार्दन स्वामींनी त्यांच्या आयुष्यातला पहिला यज्ञ अक्षय तृतीयाला वेरूळला सुरू केला. त्या अक्षय तृतीयाचं अनुष्ठान संपन्न होणार आहे, आणि 25 तारखेला तो कार्यक्रम संपला का पूज्य मोठ्या टाका स्वामीजींची पुण्यतिथीचा सोहळा मे महिन्यामध्ये 8, 9, 10 मेला त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणजे 1 महिनाभर अरुणगिरीजी महाराज वेरूळमध्ये कंटिन्यू कार्यक्रम आहेत, आणि त्याचा प्रारंभ तुमच्या कथेनं झाला. इतकी आमची भूमी धार्मिक आहे, इतकं आमचं वेरूळ अरुणा उदय झाला कार्यक्रमांचा, इतकी आमची भूमी पवित्र आहे. पण आम्हाला सुद्धा आता एक विचार नक्कीच भविष्यात करावा लागणार आहे. असे कथा कीर्तन एकेकाळ पाकिस्तानमध्ये सुद्धा होत होते, पण ते आता होत नाहीये. म्हणून आपल्याला तोही विचार करून फक्त आपल्याला कथा कीर्तन करून चालणार नाही, तर आमचा धर्म, आमचा देश सुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे. आणि त्यासाठी आज महाराजजी तुम्हाला खास एक पुस्तक भेट दिलेलं आहे, तुम्ही अवश्य ते वाचा, आणि मला विश्वास आहे
ते वाचल्यानंतर प्रत्येक कथेमध्ये त्या पुस्तकाच्या आधारे सुद्धा तुमचं प्रबोधन लोकांना होईल, यामध्ये अजिबात शंका नाही. मी आदरणीय अक्काताईंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो का आज आपण या सर्व मंडळींना एक चांगला मार्ग या आश्रमाच्या माध्यमातून देत आहे. मी मनापासून धन्यवाद देतो. पूज्य स्वामीजींच्या चरणी वंदन करतो, सर्व संतांच्या चरणी वंदन करतो. पूज्य स्वामीजींचंही वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभतात. मी या ठिकाणी थांबून पूज्य स्वामीजींना विनंती करतो, तेही आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. धन्यवाद विवेकानंदजी महाराज. सर्गस्थिति प्रलय हेतुमचिन्त्य शक्तिं विश्वेश्वरं विदित विश्वमनन्तमूर्तिं निर्मुक्तबन्धनमपार सुकाम्बुराशिं श्रीवल्लभं विमलबोधघनं नमामि. यस्य प्रसादादहमेव विष्णुः मय्येव सर्वं परिकल्पितं च इत्थं हि जानाति सदात्मरूपं तस्याङ्घ्रियुग्मं प्रणतोऽस्मि नित्यम्. इलापुरे रम्यविशालक्षेत्रे समुल्लसन्तं च जगद्वरेण्यं वन्दे मोहोदारतरस्वभावं कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये. कथा आज पूर्ण हो गया है. कथा पूर्ण होते नहीं है. कथा जब अच्छा श्रवण करेंगे तो उसमें रहस्य निकलते रहते हैं, और थोड़ा भी यदि मन से आप श्रवण किया, उसको मनन करके अपने जीवन में उतारने को कोशिश करना है. जिसने कथा सुन लिया है, नवनाथ सिद्ध पुरुष है, और हमेशा वो लोग अंतरिक्ष में रहते हैं और अनुग्रह करते रहते हैं. और अरुण महाराज ने सुंदर और सरल भाषा में बहुत कथा किया, उनको हमारा वंदन है. माता जी ने, अक्का माता जी ने बहुत प्रयत्न पूर्वक करके सभी को मार्गदर्शन देते हुए ये सब कार्य संपन्न हुआ है. और हमारा जो भाग्य है, अपना जगह में ही ये कथा हो रहे तो हमारा भी बहुत बड़ा पुण्य है. और माता जी का मन में भी है, जब तक हम देंगे जगह तब तक करते रहेंगे. ये तो कुछ नहीं है, कथा करते रहेंगे तो हम तो हेल्प करना ही है, हमारा धर्म है. और सभी लोग को कल्याण हो, सभी का मंगल हो, सभी को सुंदर नाथ महाराज जी का आशीर्वाद हो और आनंद हो. जीवन मिला है केवल आनंद प्राप्त करने के लिए है, और दुख मिलते हैं अपना दोष के कारण, पाप के कारण. और अनेक जन्म होते हुए जब संत का दर्शन होते हैं, सभी संत को सादर पूर्वक वंदन है. संत लोग आते रहेंगे तो अपना जीवन धन्य होते हैं. संत का दर्शन कब होते हैं? अपने अंदर जो विश्वास श्रद्धा से सत का दर्शन होते हैं, और सत का दर्शन ही संत का दर्शन है. सत बोले तो तीनों काल का जो नाश नहीं होते हैं उसको सत्य बोलते हैं. तीनों काल का आनंदास्पद है, वो आनंद है. तीनों काल में प्रकाशित होते हैं उसको चित्त बोलते हैं. इस प्रकार से सच्चिदानंद स्वरूप है, संत स्वरूप है. इसलिए अपन अपना जीवन धन्य करना चाहिए. और यदि श्रवण करके मनन नहीं करते हैं, मनन नहीं करते हुए अपना निधि ध्यास में मतलब अपने जीवन में उतारते नहीं, तो कथा का निष्फल होते हैं. इसलिए कथा में कुछ भाग आप मनन करके उसको अपने जीवन में उतारने की कोशिश करिए. सभी का मंगल हो. ओम तत्सत. गुरुदेव दत्त. धन्यवाद श्री संत विद्या वामदेव तीर्थ स्वामीजी महाराज. ओम हरये नमः. ओम हरये नमः. हरि नमः. ओम हरये नमः. ओम हरये नमः. ओम हरये नमः.
ॐ हरये नमः। 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 ॐ हरये नमो नमः। हरि ओम शांति शांति शांति। हरि ओम शांति शांति शांति। हरि ओम शांति शांति शांति। श्री नवनाथ महाराज की जय। श्री कृष्णेश्वर भगवान की जय। श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय। अलग निरंजन आदेश गुरु. आदेश. धन्यवाद. आज या ठिकाणी कथा समारोप होतो आहे. ज्या वक्त्याकडनं श्रोत्याकडनं काही दोष लागला असेल तर भगवान शिवाचं चिंतन करून ते दोष नष्ट होतात आणि आपल्यावरती देवाची शिवाची कृपा होती. वाणी रविराम. आरतीवाले सज्ज व्हा. उभारा जागेवर आरती करा. नवनाथा हरे बाबा चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हाता जड मूळ तारण्य जगी प्रगटले कलियोगी भस्मरुद्रकांता शिवी वेश पांगरे बैरागी आरती अलक निरंजन भिक्षा मागता गरजती आदि व्याधीच्या हारती देताची मुठई भूती आरती चार सहा अठरांचा 14 64 मेळा केले शाबरे कवित्व ते उत्तरे सकाळ आरती सद्गुरुदास आरती गाती अरुण गिरी नीळकंठाती आता आदेश ललकारी आरती नवनाथा हरि भव भय नेता आरती नवनाथा कालीन लटा गणपतीन चरण डोळ्यान पायन रूपा तुझे प्रेमे आले अनंत भोजन भावे वाळीला मने नमः तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसा
कावल जानकी नायक हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे नमः पार्वते पते हर हर महादेव।